Are we ready? Let's go. He is the storyteller, Mayuresh. Oslo, alongside me, is the storyteller. He and I stand for the fact that all of nature is sentient. All animals are equally incredible. We have to open our eyes. Not everybody is going to come live at a farm. मला फार्मला राहून सुद्धा आता 11 वर्ष व्हायला लागले. मी तंबूत राहते, मी प्राण्यांबरोबर राहते, हा माझा वेडेपणा आहे. हे माझ्या आयुष्याचं जे काय जर्नी आहे ती आहे. डझंट मीन एव्हरीबडी सपोज टू कम डू इट, डझंट मीन एव्हरीबडी माइट ऑल्सो बी एबल टू डू इट, डझंट मीन एव्हरीबडी इवन वॉन्ट्स टू डू इट. दिस इज ओपन युअर आईज. निसर्ग हा अब्यूज करण्यासाठी नाही आहे. आय थिंक मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी खूप पर्टिनंटली हे म्हटले की पृथ्वी ही 5 बिलियन इयर्स वाईज आहे. तिला कसं आपण काही शिकू शकतो. आणि आय थिंक आपलं त्याच्यातमध्ये पण बोलणं झालं होतं की ह्युमन बिंग्स लुक टुवर्ड्स ट्रस्ट, फेथ, अनकंडिशनल लव्ह. प्राण्यांकडे सगळं आहे ऑलरेडी. माय डॉग डजंट शाउट एट मी फैमिली. आई एम श्योर माय फ्रेंड वुड की कहा थी यार, मैं तो कुछ 50 फोन करेंगे, वाई यू लेट. सो अनकंडिशनल लव है, अनकंडिशनल ट्रस्ट है, unconditional belief, and they just show up. They show up through every possible situation without ever asking me. So who's more evolved in this story, us or them? Oslo was the one who was shifting energies सगळ्यांच्या मन बदललं. Only and 100%. Oslo does all the work हा माझ्या प्रोफाईलचा हॅशटॅग आहे. जेव्हा केव्हा इज ऑन माय इंस्टाग्राम इट्स हॅशटॅग Oslo does all the work. तोच बिचारा कष्ट करतो. बर्फात त्यांनी मला नेलं. कोण फॉरवर्ड सारखं 50, 60, 70 हजार रुपये खर्च करून दरवर्षी त्याच लोकेशनला जाईल. का म्हणजे I want to take a holiday and feel somewhere else. One of the same people, somewhere in the film, I think I talk about it. अगर वो नहीं होता तो मैं यही करती. I never come back. I never meet you people. I never see all. Got something to say, a story to share. Yeah, what are you saying? Hi Pooja, hi मैं वेलकम टू काय बोलताय. Welcome back to वेलकम बॅक टू काय बोलताय तुला. आणि तुझ्यासाठी वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. कारण का पूर्वी आम्ही पूजा बरोबर खूप पहिला आमचा दुसरा तिसरा पॉडकास्ट होता आणि काय बोलताय तेव्हा पूजा आली. आणि पूजा ही तिचं फार्म आहे प्रोटेक्टेरा, हे ऑर्गनायझेशन आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. शी इज अ वाईल्ड लाईफ एन्थुझियास्ट, बायोलॉजिस्ट, काय काय म्हणू शकतो आपण ते Whatever सगळं works for आहे. you. आणि अमेया गोसावी आहेत आपल्याबरोबर. ही इज द प्रोड्युसर अँड क्रिएटिव्ह प्रोड्युसर ऑफ द फिल्म ऑस्लो. तर ज्या लोकांसाठी तुम्हाला काही माहिती नाहीये तर त्यांच्यासाठी एकदा फक्त कॅमेरामध्ये बघून जर तुम्ही इंट्रोड्यूस करू शकला बेटर दॅन तर ते जास्त बरोबर होईल. शुअर. स्टार्ट विथ पूजा. नमस्कार, माझं नाव पूजा राजीव भाले आणि काही वर्षांपूर्वी मी ह्या सुंदर पॉडकास्टवरती ऑलरेडी खूप बडबड केली आहे. सो मी आज थोडी कमी बडबड करेन. बट मी मुळात वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे. माझं सगळं काम एन्व्हायरमेंट एज्युकेशनमध्ये चालतं आणि माझी संस्था आहे प्रोटेक्टेरा इकोलॉजिकल फाउंडेशन, जी गेले 15 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते. And as of 2023, I embarked on a beautiful journey with my dear friend Amay Gosavi regarding a film called Oslo, A Tale of Promise. Oslo कोण आहे, काय आहे, का आहे, हे मे बी मागच्या पॉडकास्टमध्ये आम्ही थोडंसं बोललो होतो. But he deserves his own podcast and the whole film deserves its own podcast. So thank you for having us here again to talk about this very pertinent story. ऍब्सोल्युटली. अमेया एकदा इंट्रोड्यूस. नमस्कार, मी अमेय गोसावी. मी एक क्युरियस फिल्म मेकर आहे आणि थिएटर प्रोड्युसर आहे. मला ह्युमन आणि ॲनिमल रिलेशनशिप्स एक्सप्लोअर करण्याची क्युरियोसिटी आणि आपण जाणून घेऊ मी काय करतो ते. थँक्यू. ऍब्सोल्युटली. तर पहिली आणि सगळ्यात मेन गोष्ट, लेट्स टॉक अबाउट ऑस्लो. कारण का आय थिंक इट्स अ अमेझिंग फिल्म. आय हॅड द ऑनर टू वॉच इट आता इथे फिरायला. सो खूपच अमेझिंग स्टार्ट टू एंड. असं कुठलाही क्षण नाहीये जिकडे आपल्याला असं वाटतं की अरे काय चाललंय, काय होईल, कुठे ड्रॅग होतं, काही पण स्टार्टिंग पासून जे कॅच केलेलं आहे, ती जी केमिस्ट्री आहे, ती स्पिरिच्युअल जर्नी आहे, ते एक इन द मूवी यू रिअलाइज की यू कॅन ऑल्सो बी अ पार्ट ऑफ इट असं वाटायला लागतं शेवटी. तर हे सगळं कसं झालं, हाऊ डिड इट स्टार्ट, हाऊ डिड इट हॅपन, तर त्याच्यावर आपण बोलूया. तर रामया, आय लेट्स स्टार्ट विथ यू ऑन दिस. यू स्टार्टेड विथ अ बॉम्ब क्वेश्चन मॅन. फिल्म मेकिंगची एक जर्नी आहे वेगळी. 3 वर्ष कम्प्लीट सर्कल झालंय त्याचं. पण
it has a bigger journey in itself. I think the journey is from the birth of Pooja R. Bale. I think that is where it all started. आणि प्री टीन्स मध्ये आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत आणि जंगलात भेटलो. रणथंबोर नावाच्या जंगलात आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. ते आमची आय थिंक ती भेट झाली आणि तिथेच काहीतरी प्लांट झालं आणि तिकडनं मग मी फिल्म बनवायला गेलो. शी बिकॅम इकॉलॉजिस्ट आणि आमचा परत रस्ता जुळला तेव्हा ऑस्लो वर फिल्म करायची असं ठरलं आणि कॅमेरा आणले, क्रू आणला अँड द जर्नी ऑफ फिल्म मेकिंग बिगॅन. आणि इन दॅट जर्नी देर वर मल्टिपल जर्नीज दॅट फॉलोड. आणि आज आम्ही तुझ्याबरोबर इथे बसलो आहे फिल्म बद्दल बोलायला. पण तुझ्याकडनं मला ऐकायला आवडेल का, कारण का आपण मागे जेव्हा पॉडकास्ट केलेला तेव्हा आम्ही बोलवतो की यू आर स्टील इन द प्रोसेस, की रायटिंग चालू आहे, काय चालू आहे बोलणं तुझं. आणि त्यानंतर 3 years later bang, I just see the poster of Oslo and I see John Abraham प्रोटेक्टेड मध्ये स्टोरीज होते. म्हटलं हे काय झालं एकदम, व्हॉट इज दिस, हा चीट कोड उडून टाईप केलाय तुझ्यानी. रिसेंटली मला कोणीतरी भेटलं, हे तो डॉन्या, ही यूज्ड टू बी कॉल्ड डॉन्या इन पुणे. डॉन्या हे पुत्र जॉन एब्राहम आणि तू एका फिल्म मध्ये काय करताय? And I was like, wow, that is what is being seen. That is the honest reaction. Honest Because reaction. it was just out of the blue. We kept it under wraps. So I think आपण ना आपल्या प्रेक्षकांना एक गोष्ट सांगली, ऑस्लो अ टेल ऑफ प्रॉमिस विथ TAIL. त्याचं हिंदी ट्रान्सलेशन उम्मीद की पूछ नाही क्या? What was it? वादे की पूछ. If anybody wants to make a Hindi video. Oslo. Oh, Oslo. But Oslo is a Siberian Husky. That's what this is about. He's a Siberian Husky who found me 13 years ago. And he, Oslo Tale of Promise is an 87-minute documentary in the world of filmmaking, but it's basically a cinematic journey. That's what this is about. मी 8 वर्ष, ऑस्लो आता 13 वर्षाचा झाला यावर्षी. ऑस्लो आणि मी 8 वर्ष बर्फात जातो, बिकॉज तो बर्फातला डॉग आहे. आणि जेव्हा त्यांनी माझ्या एक्स हजबंडला आणि मला शोधलं तेव्हा मी त्याला म्हटलं की याला बर्फ दाखवायचा, इसको बर्फ दिखाने काय. आणि म्हणून आम्ही ठीक आहे जाऊ. इट वॉट बिगॅन ॲज अ चलो इसको बर्फ दिखाएंगे ऑफ अ डॉग हू वॉज लेस दॅन 1 year. त्याला आम्ही 8 वर्ष घेऊन गेलो. लाईक वरून केम द फर्स्ट इयर, दॅन वी गॉट डिवोर्स्ड. पण त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने कंटिन्यूड दिस जर्नी आणि इट्स इव्हॉल्व्ड. 2022च्या ट्रिपमध्ये शिमलाच्या घाटामध्ये खूप गडबड झाली होती आणि टेम्परेचर वाढलं होतं. ऑस्लो कुई करत होतं गाडीमध्ये बसून. आम्ही 3-4 लोक होतो एकत्र. आणि मी त्याला सांगत होते की ऑस्लो आपण नाही उतरू शकत, तिथे ट्रॅफिक जॅम आहे, गरम झालेलं आहे, प्लीज बी पेशंट, आपण उतरू थोड्या वेळाने जमेल तेव्हा. त्याने काय ऐकलं नाही. खूप स्टबर्न आहे तो. सो मी विंडो खालती घेतली अँड दॅट्स व्हॉट द फिल्म ओपन्स विथ. जॉन नरेट्स दिस स्टोरी. मी विंडो खालती घेतली आणि दिस लिटल ब्लू आईड क्रीचर poked his head out of the window. And it was like magic. I will never forget that moment. Everybody's horns stopped. Everybody's windows rolled down. From truck drivers to children to adults to people who said, "Ye kya hai?" And the smiles were so. I was telling Neha, who was traveling with me then, my friend. I said, just look at this. Look at his impact. आणि तो हस्की आहे म्हणून थोडा जास्ती इम्पॅक्ट आहे, पण सगळ्या पाण्याचा असतो. अँड दॅट वॉज वन आय लाईक आपले हे फिल्म इमॉर्टलाइज कर. आय सेड आय नीड टू इमॉर्टलाइज दिस जर्नी अँड टेल दिस स्टोरी ऑफ व्हॉट ॲनिमल्स डू वॉज माय थॉट. I looked for many filmmakers. I called many of my friends who are in the line of film, but Oslo does all the work. He chooses who his people are. He chooses that I'm sitting on this podcast and whether I do it or not. आणि त्यांनी काय करू तो NFAच्या बाहेर मी उभी होते. आणि डिसिल्वाला फोन. टू मी ही इज डिसिल्वा. बिकॉज आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा तो अरविंद डिसिल्वा सारखा दिसायचा. पीपल लुक. तर मी डिसिल्वाला म्हणलं की डिसिल्वाचा माझा 6 नंबरी का 5 नंबरी लँडलाईन नंबर होता रे फोन. मी त्याला फोन केला तरी उचलला नाही. असं हा पण नाही. आणि 3 minutes लेटर काय भाले कुठे असं दुसऱ्या दिवशी येऊ जातं फार्म. आणि आय टोल्ड हिम मला ही स्टोरी सांगायची. सो आम्ही ठरवलं होतं की ठीक आहे 10-20 मिनिटाची आपण 5-6 लाख रुपयामध्ये काहीतरी बनवू. Here's where this journey began. In the December of 22, I think. Yeah. And we started filming in the April of 23. And then you bring a director and you bring a producer and you bring people, whether your budget quadruples and your film quadruples, and you're not telling a story of, "Arey, आम्ही फिरायला गेलो." Then it becomes what you saw. That is the background of how this happened. We've known each other, like I said, since we were campers. आमचा मेंटर सेम आहे किरण कुरुंदे. So आम्ही
we've done the same things growing up, but he went into his own line and he has his own filmmaking journey. But I'm back. You don't have a choice. Yeah. But then how did you believe Pooja? That's the more important question. की हे सगळं होईल. कारण का तो एक No, the question is reverse. How did I believe की तो हे सगळं करणार आहे? Yeah. दोघांना विचारणार होतो. मला एका आयफोन वरती जाऊन बर्फातलं शूटिंग करायचं होतं रे. ते तुला कळलं की नाही? See, I took the filmmaker's lens. Hmm. And what I saw with that lens was superbly fascinating. Right? Have you met Oslo? Yeah. एकदाच भेटलोय मी फार. There's, once you meet him, he's just, anyway. फिल्म बघशील असतो, his opening shot. तर हे सगळं जादुई वाटलं. पूजा जशी राहते, her life experiences. And I thought there is a story in it. The greedy filmmaker thought that there was a story in it. And the friend in me thought that this has to go to the world. What she's saying is so relevant in the current times. Needs to go out in the world. And I was completely in and involved. I never thought I would make a non-fiction ever. But it happened, and I think Oslo chose me to do it. And knowing Oslo that close was an impact in itself. पण मला एक सांगा, म्हणजे मला फिल्म बघतानाही असं खूप ठिकाणी वाचलं की ऑस्लो हॅज चोजन, ऑस्लो हॅज चोजन हिम. ठीक आहे, हे असं खूप वेळा मूवी मध्ये देयर इज अ मेसेज. आय थिंक दिस इज अ व्हेरी सटल वन, की सेइंग दॅट अॅनिमल्सचं कॉन्शियस किंवा अवेअरनेस एवढा आहे की ते तुमच्या आयुष्यात येतात, तुमच्या प्रगतीसाठी राहतात किंवा तुमच्या मनाच्या बेनिफिटसाठी राहतात असं म्हणू शकतो. तर बघ, या जर्नीमध्ये जेव्हा आहे तेव्हा ही जेव्हा फिल्म बघतो आपण, तर व्हॉट इज द टेक अवे त्या लोकांनी घ्यायला पाहिजे. का मी हा विचारतोय, कारण का माझ्याकडे पेट्स नाही आहेत आणि पेट्स म्हणू शकतो का आपण, अजून एक गोष्ट त्याच्यात आहे. तर ज्यांच्याकडे नाहीये, त्यांना हा अनुभव नाही आला, त्यांना तो फिल्म बघून एखाद्याला वाटू शकतं की मला पण आता एक असं कोणीतरी पार्टनर पाहिजे इन टर्म्स ऑफ ऑस्लो. तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे तुमचा? का कारण का प्रश्न आता मी विसरलोय परत. बट एनिवे, कमिंग बॅक टू द क्वेश्चन. हा, ठीक आहे. काय त्याच्यात एक मेसेज आहे की ही इज गायडिंग यू ऑल. तर हाऊ हॅव यू एक्सपिरियन्स दॅट अलॉंग विथ पूजा? आणि पूजाने तर तुझं आय थिंक आयुष्य आहेच त्याच्यात. पण बघ कसं आहे वस्तू, तू जर सांगू शकशील. इट्स हे कुठलीही आन्सर्स लँग्वेज मध्ये आणायला सोपी नाही आहेत, बिकॉज दे आर लिव्ड एक्सपिरियन्सेस. द फर्स्ट पार्ट इज की प्राणी आणि निसर्ग हे यांच्याबरोबर आपण हे प्लॅनेट शेअर करतो. अंडरस्टँडिंग अँड ऑलवेज बिईंग अवेअर ऑफ दॅट की हे ह्युमन नॅरेटिव्ह नाहीये. आपण जगाला ओन करत नाही, पृथ्वीला ओन करत नाही, निसर्गाचा मालक आपण नाही, पण वी ट्रीट इट लाईक दॅट. सो आपण बेसिक ही गोष्ट विसरून गेलेलं की इट्स नॉट अ कमॉडिटी. निसर्गाला तर कमॉडिटी केलंच आहे, झाडांना कमॉडिटी केलं. म्हणजे जीडीपी वाढतो जर झाड कापलं तर देस मोर मनी इन कटिंग अ ट्री देन देयर इज इन प्लांटिंग अ ट्री, राईट? सो इट्स सो इकॉनॉमिकली स्क्रूड अप द होल मॉडेल. प्राण्यांचं पण तेच केलंय. इट्स अ लवली लुकिंग क्रिचर, लेट मी बाय. It's something I own. How can you own another life just because it's not human? Well, that's sorry, but if we were to do it to a human being, it was called slavery. बरोबर. Just because it's an animal, it's not. So commodification केलेलं आहे आपण. आणि आधीपासून करत आलोय. म्हणजे सिन्स ह्युमन बिंग सेटल डाऊन आणि आपण शेती करायला लागलो तेव्हापासून द डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स स्टार्टेड. इट हॅज बिकम दिस डर्टी लिटल थिंग विच हॅज बिकम दिस breeding and commodification. And I'd love to talk about that movement, but we'll come to it later. So for me, as the film's journey evolved and the storytelling evolved, like I said, माझी इच्छा होती की अरे ऑस्लोनी माझ्यासाठी जे घडवलंय हे मला दाखवायची इच्छा. आणि तो बर्फात जातो आणि तो कुणीकडचा आहे. लाईक द ओरिजिनल टायटल ऑफ द फिल्म वॉज ऑस्लो स्टोरी ऑफ बिलॉंगिंग, की ही बिलॉंग्स इन द स्नो. आय बिलॉंग एट द फार्म. आय हॅव नेव्हर बिलॉंग्ड इन अ सिटी. And that is what we wanted to tell. As the story evolved, we moved away from the belonging and it became a story of promise and a tale of promise, right? Then the titles changed.
तर तो कुठे राहतो ही इच्छा होती. पण त्या स्टोरी टेलिंग जेव्हा अमयनी आणि ईशा कुगले आमची जी डिरेक्टर आहे त्यांनी चालू केलं तेव्हा ते स्टार्टेड टू लर्न की देयर सो मच मोर पर्टिनंट स्टफ दॅट वी कॅन टॉक अबाउट. So if you ask me, my simplistic desire that people take away from this impact film, this is not an impact production, that people take away from this is open your eyes. निसर्ग हा अब्यूज करण्यासाठी नाहीये. आय थिंक मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी खूप पर्टिनेंटली हे म्हटले की पृथ्वी ही 5 बिलियन इयर्स वाईज आहे. तिला कसं आपण काही शिकू शकतो. आणि आय थिंक आपलं त्याच्यामध्ये पण बोलणं झालं होतं की ह्युमन बिंग्स लुक टुवर्ड्स ट्रस्ट, फेथ, अनकंडिशनल लव्ह. प्राण्यांकडे सगळं आहे ऑलरेडी. बरोबर. माय डॉग डजंट शाउट एट मी इफ आई एम लेट. आई एम श्योर माय फ्रेंड वुड कि कहा थी आपने तो कुछ 50 फोन करेंगे व्हाई यू लेट. सो अनकंडिशनल लव है, अनकंडिशनल ट्रस्ट है, unconditional belief, and they just show up. They show up through every possible situation without ever asking you. So who's more involved in this story? Us or them? 100%. But we said no, because we have this human narrative. So animals choose you. Every single animal you come in touch with chooses you. Every animal you might choose to eat, abuse, meet, love, whatever you do, has chosen that journey. त्यांची स्वतःची journey आहे to teach us something. And maybe this is too deep for somebody who's just coming into this lens. But the idea is open your eyes. They are. You don't need to love them. You don't need to go feed every creature. You don't need to even care. Just don't go harm, यार. रस्त्याच्या पलीकडे बसलेल्या कुत्र्याला मला पॉसिबल आहे म्हणून मारील हे तरी नका करू. बरोबर. काही चांगलं नाही करत असेल तर वाईट तरी नका. Leave them, ignore them. नसाल तुम्ही ॲनिमल लवर, मला इश्यू नाहीये. ॲनिमल अब्युजर तरी नका होऊ. Don't be an ass. Out of your way. Calling me man ass is also bad. Thank you. I was just going to say ki, you know what, that linguistically तुझे म्हटलास की they're not pets, they're animals, they're companion animals. That is the language where we shift the onus from ownership. की ते पेट नाहीये, ती कमॉडिटी नाहीये, तो ब्रीड करून विकत घ्यायची गोष्ट नाहीये. माझं मन भरलं ती सोडण्याची गोष्ट नाहीये. तुम्ही लहान मुलाला 15, 20, 17 वर्ष जे काय सपोर्ट कराल, एका प्राण्याचं पण आयुष्य साधारणपणे तुमच्याबरोबर टॉकिंग अबाउट डोमेस्टिकेटेड क्रिएचर्स इज लार्जली बिटवीन दॅट. इफ यू आर लकी 17, 18, मग तेवढ्या वेळ कमिटमेंट द्यायची नसेल तर नका प्राणी नका घेऊ नाही. डोंट चूज ओनली टू स्पेंड दे आर युअर फॅमिली. मग मूलबाळ झालं तर त्यांना सोडून द्या. अशा ज्या सगळ्या गोष्टींना दोज आर द थिंग्स दॅट द फिल्म काइंड ऑफ डाइव्स इनटू, बट विदाउट प्रीचिंग की तुम्ही हे करता. बिकॉज ॲनिमल आणि निसर्ग आणि एन्व्हायरमेंट या सगळ्या फील्ड्स खूप प्रीची आणि ऍक्टिव्हिस्टिक आहेत. अँड आय ट्राय टू ओव्हर द इयर्स ऑफ माय वर्क अँड माय ओन स्पिरिच्युअल बिईंग नॉट ट्राय टू प्रीच. आय ट्राय टू लिव्ह इट अँड होप टू इन्स्पायर फ्रॉम दॅट. अँड दॅट्स व्हॉट द फिल्म इज. इट्स जस्ट अ ट्रू स्टोरी ऑफ अ लाईफ लिव्ड विथ दीज ब्युटिफुल बीइंग्स. तुझी कशी जर्नी होती या 3 वर्षामध्ये आणि हाऊ डिड यू चेंज ऑर डिड ऑल्सो चेंज? Yeah. सो द फिल्म इज अन इम्पॅक्ट फिल्म. ओके, त्याच्याने काहीतरी तुमच्या अंतकरणामध्ये घडावं, लाईक ओपन युअर आईज, डोळे उघडा, हे त्याचं मेन मोटिव्ह आहे असं मला वाटतं. आणि त्या इम्पॅक्टचा पहिली व्यक्ती ही मी आहे, इज व्हॉट आय फील. वी ऑलवेज असं जसे आपण मोठे होतो, आपण आपलं काम करायला लागतो इन आवर लाईफ, दिस पर्टिनेंट क्वेश्चन दॅट वी कीप ऑन आस्किंग की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ काय आहे ना. सो ते सतत प्रश्न येतच राहतात. बिंग अ फिल्म मेकर अँड आय थिंक आय एम एन इम्पॅक्ट, सतत प्रश्न येत राहतात की हे काय करतोय आपण खाली भेटल्या पण त्या गप्पा मारले की अरे आता सगळ्यांना फसवले तर आता सगळेजण थोडेसे वेरी आहेतच. तर ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतोय, आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हे प्रश्न तर चाललेच होते. आणि आय हॅव सच अ पॉवरफुल मीडियम इज मी फिल्म मेकिंग, राईट. तर ह्याचं काय करायचंय, हे नुसतं थोडी काय मजा मारायला आपण नाही करत आहे. आणि मग ही जर्नी चालू झाली, ऑफिसला भेटलो, प्राण्यांना भेटलो, आणि का भेटलो रणथंबोरमध्ये, असेच ते सगळे प्रश्न आपण झोपायच्या आधीच येतात. Extreme amount of wisdom that came to me from Pooja it is unbelievable. That she is a friend of mine in itself is unbelievable for me. आणि ती कशी आली आणि ते काय आलंय, आणि इमॉर्टल असा शब्द आपण वापरला, माझ्या कंपनीचं नाव वानर आहे, हे सगळं कुठनं आलंय, हे कुठे जुळतंय, ह्याचा सगळा विचार मी करत गेलो. आणि
प्राण्यांनी माझ्यावर कसा इम्पॅक्ट केलाय ह्याच्यावर मी तसा हळूहळू ऍट दॅट पॉइंट, ऍट प्रेझेंट, नॉट पास्ट, नॉट फ्युचर, दॅट पॉइंट आय स्टार्टेड ऑब्झर्विंग. फिल्ममध्ये महुआ आहे आणि महुआला मी हे आधी गेलो ते शूटला, मी काही दिवसानंतर गेलो. आय वॉज द लास्ट पर्सन दॅट गेम टू मीट हर, राईट. तर ते त्याच्यामध्ये मी का गेलो असेल तिथे परत तिला भेटायला, हे सगळे जे प्रश्न मी विचारत गेलो त्याच्यावरनं मला असं जाणवलं की देर इज समथिंग फार मोर दॅन आय नो फॉर शुअर. बरोबर. ओके, आय एम अ क्युरियस फिल्ममेकर आणि आय डेफिनेटली बिलीव्ह देर इज समथिंग मोर दॅट वी हॅव नो अंडरस्टँडिंग ऑफ, दॅट आय वॉन्ट टू एक्सप्लोर, अँड दॅट इज द इम्पॅक्ट दॅट आय हॅव, अँड आय वॉन्ट टू कॅरी फॉरवर्ड दॅट क्युरिओसिटी and try to answer all of these questions as I go ahead in my life, and to answer it and show it to people. की मला हे दिसलंय आणि मी हे दाखवणार. एकतर ऑस्लो अशक्य हँडसम आहे, कसला शिकणं आहे यार तो. हा? तो आपल्याकडे बघतो ना, तो नुसतं बघत नाही, तो तुझ्याकडे भेटायला येतो, तो नुसतं भेटायला येत नाही. ओके, महुआ जेव्हा आम्ही एका रिट्रीटला गेलो होतो, पूर्ण वेळ माझ्या शेजारी बसली, ती उगीच बसली नव्हती. शी वॉज राईट देअर नेक्स्ट मी फुल थ्रू आउट. तर हे सगळं का होतं, हे सगळं कसं घडतंय, ह्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधणे हा आय थिंक माझा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. त्या इम्पॅक्टचं डिसिजन असं आहे की आय पर्सनली वॉन्ट टू ओनली मेक फिल्म्स ऑन नेचर अँड ॲनिमल्स, ओनली. त्याच्या व्यतिरिक्त मला काही करण्यात इच्छा नाहीये. मला ॲनिमल्स आणि नेचर यांचा परिणाम ह्युमन्सवर कसा होतो हे करण्यात प्रचंड इच्छा आहे आणि त्याच्यात आता मी वेल होणार आहे. आय थिंक दॅट इज व्हॉट माय इम्पॅक्ट इज. Amazing, amazing. आय रिमेंबर हा जेव्हा आला ना फार्मला, आम्ही खूप वर्षांनी भेटलो आणि आम्हाला नाही बोथ हॅव अ वाईल्ड पास. म्हणजे दारू, राडी, पार्ट्या, डिवोर्स आमचं सगळं झालंय दोघांचं. आणि कुठेतरी आयुष्य एक सांगते की बॉस दिस नॉट युअर मेड फॉर, अभी हे तुम्हाला हो गया त्यानीवर लागा. कुठेतरी एक बत्ती कोणीतरी दाखवतो की आपल्याला हे चेंज करायला पाहिजे. यू मीट दॅट self of yours, you know what this is feeling, Yeah. unlike. So to grow yourself. Yeah, exactly. And I think we have very similar situations we have experienced in our wilder pasts. We don't identify with those people anymore. Both of us are like, who were those people? It's like that death has happened. बरोबर. I have experienced my death in body. आपण last podcast मध्ये याच्याबद्दल बोललो, dark night of the soul. He doesn't realize he's been through it because that experience might not have been brought to him. पण जेव्हा तो फार्मला आला खूप वर्षांनी, अरे झाले काय म्हणजे वी हॅड सो मच टू कॅच अप ऑन. बट द इंटरेस्टिंग थिंग आय थिंक वी मेट वॉट 17-18 years, एक 18 वर्षांनंतर भेटलोच आम्ही इझी. बोथ इन आवर 40s नाव. आय रिमेंबर अमाय सेईंग, आम्ही असं चल आता कुत्र्यांबरोबर चालायची वेळ आहे, आपण वरती टेकडीत जाऊ. सो आम्ही चालत चालत गेलो आणि केम बॅक. आय रिमेंबर इन व्हेरी सेकंड, आय मिस दिस यार, आय मिस द फॉरेस्ट, आय मिस नेचर. कारण तो मुंबईमध्ये VFX ची कामं करत होता, स्टक इन अ सिटी, यु नो. अँड आय थिंक हिज फर्स्ट आहा मोमेंट वॉज दॅट फर्स्ट वॉक. तो शांत होता द होल टाइम. असं तुला काय झालं, जमलं का, असं व्हॉट्स द मॅटर, व्हॉट्स द मॅटर. मी खालती आले, आय ओपन माय सेल्फ अ बिअर. असं डिस अ बिअर. मी दारू सोडून इतके वर्ष झाले. असं व्हॉट. आणि यू जस्ट रिअलाइज दॅट वाव, देयर हॅज बीन सो मच दॅट हॅपन्ड, बट वी नेव्हर स्पेंड टाइम थिंक काय रे 18 वर्षात काय केलंस, हे का झालं, ते का झालं. अँड दॅट वॉज हिज फर्स्ट रिकॉल टू what he wants to do and what his purpose was and where we started as children. You know, life has to show you everything before it brings you back to your main purpose. So he says it today, but it started on that first walk. I remember him like, I miss this यार. मला जंगलाची खूप आठवण येते, मला वेळच मिळत नाही, मला जंगलात परत जायचं, मला जंगलात परत जायचं. अँड दॅट्स पण असं होतं ना, मला वाटतं का आता मी खाली जस्ट बोलत होतो, 2 मिनिटं बोलतो पण त्यात एवढं बोलायला लागलो की आपल्याला असं ते कंडिशन केलं जातं आयुष्यभर की हे स्ट्रक्चर आहे, हा फॉर्मॅट आहे, हा बॉक्स आहे तुझा, त्या बॉक्सच्या बाहेर तुझं आयुष्य आहे. अँड देन जसं फॉर एक्झाम्पल तू म्हणतात तू मुंबईत होता, जेव्हा तू आला फार्मला, मी फेल्ट नेचरच कदाचित माझं कॉलिंग आहे. आणि असं सगळ्यांनाच वाटतं जेव्हा आपण जातो नेचरमध्ये की why am I living the life I am living back in the city where, you know, rather I'm not happy with it. I remember your face when you came to the farm the first time. Yes. असं व्हायला पाहिजे, मी काय करतोय तिकडे. मला तेच झालेलं की असं ते एक डिस्करेंट वाटतं आपल्याला की म्हणजे व्हॉट एव्हर आय एम डुईंग राईट नाव, मे बी हे माझ्या प्रिन्सिपल्ससाठी बरोबर होतं, ऑल द काइंड ऑफ इमेज दॅट आय पुट आउट इन द सोसायटी, त्याच्यासाठी मी राहतोय या घरामध्ये, तिकडे पण काय आपण करत असतो.
पण वेन यू गेट म्हणजे एक पिंच असते, माझं वाटतं पूजाची जेव्हा तू जातो त्या फार्म हाऊसला, त्या फार्मला जातो सॉरी, की तिकडे असं वाटतं की त्याचा काही अर्थ नाहीये त्या गोष्टींचा. आणि देन आय थिंक वेअर ऑस्लो कनेक्ट्स बॅक, जसं तुझ्या आयुष्यात ऑस्लो आला तेव्हा वेर यू फेल्ट की मेबी यू आर ऑन दॅट जर्नी टू लिव्ह आउटसाइड द सिटी, टू स्टार्ट इट. आणि तुझ्यात तो जो एक कदाचित तो कॉन्फिडन्स तुला हवा होता तो तुला ऑस्लोमुळे आला असेल. 100%. ते एक स्टेप घेणं काय सोपं नव्हतं. 100%. पूर्वी ज्यांना फिल्म मध्ये पण तुम्ही खूप छान कव्हर केलंय की सगळ्यांना वाटतं काय करते एक. आय वॉज व्हेरी अवर्स टू इट बाय द वे. हा दिस वॉज आमची को प्रोड्युसर मानसी जी आहे, शी सेड की अरे भाले, असं सगळे मला म्हणतात, अरे भाले असं ना डायरेक्टली काहीतरी ऑस्लो हा घेणं बर्फाचं, तू काहीतरी बॅकग्राऊंड स्टोरी ना की तू किती मॅड आहेस आणि तू किती कम्प्लीट ऑफिस, आणि की हे मेकिंग काय चालू होतं तुमचं. नाही ना, आम्ही किती फिनॉमिनल गोष्टी घडतात. आम्ही अनमल्याच्या कॅम्पला पण एकत्र होतो लहानपणी. आम्ही 1 year अपार्ट. तो 1 वर्षांनी मोठा आहे, म्हातारा आहे तो. तर अनमलेच्या कॅम्पमध्ये आमचा सिनेमॅटोग्राफर शमीन हा कॅम्पर होता. आणि आम्हाला हे फिल्मच्या शूटवरती कळलं जेव्हा आम्ही काहीतरी कॅम्प्स बद्दल बोलत होतो आणि कसं अनमलेमध्ये हत्ती आला आणि हे झालं. आणि मागून शमीन म्हणतो की अरे मी पण त्या कॅम्पमध्ये होतो. मी पण. ईशा मुंगले आमची डिरेक्टर ऑल्सो हॅपन टू बी Amboli. on an Amboli camp or something like that. पण इंटरेस्टिंगली ईशाकडनं एक स्क्रिप्ट ऐकायला शमीन आणि ईशा हे सगळे फार्मला वेगळ्या वेळेस आम्हाला येऊन गेले ह्या फिल्मचं बोलणं व्हायच्या आधी. सो कसं ऑस्लोनी सगळ्यांना बरोबर he called his people and then he started weaving it because the amount of like today Amaya and I discussed कि इससे बात की थी, उससे बात की थी. None of them could have been able to do what he did because I had nothing to do it. I am the narrator, the storyteller. काम करने वाले वो सब पीछे गए. बरोबर ऑस्लोनी महुआनी त्यांच्या लोकांना बोलवून घेतलं की these are the people who will be able to live with your madness. कारण मी कम्प्लीट मॅड आहे आणि मी अतिशय पर्टिक्युलर आहे. नाव यू आर टेलिंग अ स्टोरी दॅट इज द लेगसी दॅट प्रोटेक्टेड अगेन्स्ट मी. आय एम नॉट गोइंग टू लेट यू टेल अ स्टोरी आय कांट अप्रूव्ह. पण महत्वाचा प्रश्न असा होता, म्हणजे जेव्हा मी फिल्म बघतो माझ्या साईडला 2 लहान मुली बसलेल्या बरं का, आणि ती मुलगी त्यामध्येच मुलगी आली, आई आपला डॉग पण टफी, तो पण माझ्याशी असं करतोय का. त्या लहान मुलीमध्ये ते एवढं अंडरस्टँडिंग होतं की जर तो ऑस्लो, तिला असं म्हणजे ते ऑस्लोच असेल माझ्याकडे तरच तो माझ्याशी बोलणार आहे का किंवा मला दाखवेल का. शी हॅड सच रिअलायझेशन अँड आय वॉज शॉक्ड. म्हणजे फक्त असं तर निमित्त झालं ना. करेक्ट. ही इज द असं कुठलाही पक्षी प्राणी कोणी येऊ शकतो आपल्या आयुष्यात. झाड. He is the storyteller, Mayuresh. Oslo, alongside me, is the storyteller. He and I stand for the fact that all of nature is sentient. All animals are equally incredible. We have to open our eyes. Not everybody is going to come live at a farm. मला फार्मला राहून सुद्धा आता 11 वर्ष व्हायला लागले. मी तंबूत राहते, मी प्राण्यांबरोबर राहते, हा माझा वेडेपण आहे. हे माझ्या आयुष्याचं जे काय जर्नी आहे ती आहे. डझंट मीन एव्हरीबडी सपोज टू कम टू इट. डझंट मीन एव्हरीबडी माइट ऑल्सो बी एबल टू डू इट. डझंट मीन एव्हरीबडी इवन वॉन्ट्स टू डू इट. दॅट डझंट मीन नेचर इज नॉट अराउंड यू. तुझ्या मागे झाडे, माझ्या मागे झाडे, ती काय आहेत ते सगळं ऐकतायत, त्यांना सगळं कळतं. पीटर वोल्बनचे पुस्तक आहे हिडन लाईफ ऑफ ट्रीज. रीड इट अँड युअर पर्स्पेक्टिव्ह अबाउट ट्रीज विल चेंज फॉर एव्हर. यू विल नेव्हर लुक एट द ट्री द सेम वे. Ever. Read the book. If there's a book you read in life, Hidden Life of Trees, किंवा एक Entangled म्हणून पुस्तक on mushrooms and mycelium networks and how trees talk to each other and how they support each other. So प्राणी तर कळतात रे, त्यांचा सेंटियन्स आपल्याला कळतो. mycelium networks, trees, त्यांच्या सगळ्यात सेंटियन्स आहे. सो निसर्गाकडे तुम्हाला जायची गरज नाही. निसर्ग कायमच तुमच्या अराउंड तुम्ही बघायला तयार आहात. आपण पुण्यासारख्या शहरात राहतो, प्रभात रोडवरती आहोत. प्रभात रोडवरची वृक्ष बघितलीत का? महावृक्ष आहेत. त्यांनी तुझ्या आधीच्या सगळ्या अँसेस्टर्सला बघितलंय आणि दे आर दी ओनली वन्स हू सीन इट. दे आर होल्डिंग द विजडम ऑफ ऑल ऑफ ह्युमॅनिटी फ्रॉम द टाइम दॅट दे बीन हिअर. वी वॉक अमंग्स जायंट्स बट आपले डोळे बंद आहेत. सो द फिल्म ओनली सेज ओपन युअर आईज. मग तो घडवेल. मग सूर्य घडवतोय, चंद्र घडवतोय, झाड घडवतोय, अथमक घडवतोय, सगळं घडवतोय. डोळे उघडा. तुझ्यासाठी तो मोठा चॅलेंज असणार. आणि काय बघ, सगळ्या गोष्टी बोलायला चांगल्या वाटतात, अनुभवायला चांगल्या वाटतात,
पण त्या दाखवायला किती मोठं चॅलेंज तर आहेच, कारण आय एम अंडरस्टँडिंग लॉट ऑफ थिंग्स अजूनही. म्हणजे आजही आता मी ते मायसिलियम नेटवर्कवरचं पुस्तक वाचणार, तर ते रोज काहीतरी अंडरस्टँडिंग करतच राहतोय. फिल्मची जर्नी सुद्धा डिस्कवरीच होती, की फिल्म नक्की कुठल्या दिशेने, त्याचा कंपास काय आहे, हे शोधणं पण खूप बरोबर. गरजेचं होतं. शूट करून आल्यानंतर एक स्क्रिप्ट होती, त्यावरनं करायची आहे का, अचानक आम्हाला फुटेज मिळालं. हिच्या अनेक वर्षांपूर्वी तिने फिल्म दिली, त्याचं स्पेअर फुटेज होतं, ते आता फिल्म मध्ये आहे. सो त्याच्याने फिल्म एक वेगळी बदलली. सो चॅलेंजेस तर सगळीकडे आहेत, पण आम्हाला आमची उत्तरं आमच्या डिस्कशन मधनं मिळत गेली. ती उत्तरं मिळत गेली कारण सगळेजण वर व्हेरी ऑनेस्ट टुवर्ड्स फिल्म मेकिंग. आय वॉज व्हेरी ऑनेस्ट टुवर्ड्स हर, आय वॉज व्हेरी ऑनेस्ट टुवर्ड्स ऑस्लो. तर ती उत्तरं मिळत गेली. अवघड गेलं, चॅलेंजिंग झालं. व्हॉट इज इट, आय एम शुअर यू आय ऑल्सो फेस अ लॉट ऑफ challenges. But the adversity, that is also biggest learning through this. Adversity is a blessing. Yeah, It's the greatest blessing. absolutely. Because otherwise we don't think. Switch on होत नाही. पण फिल्म मध्ये पण I want to go back to something Yeah. अमय was Please. saying, film making च्या बाबतीमध्ये. अमय आता इव्हॉल्व झाला. म्हणजे सगळं असं स्पिरिच्युअल लेन्स. Oh my I'm going to take it back 3 years to this boy who was struggling. Without gloating, and I've learned to say this with a little bit of ease because of all of these guys. My story is equally interesting and fun and curious. Okay, I don't want to tell my story. I don't have that desire. But he kept saying, I can't separate the two stories, boss. And Journey Hospitality story separate nahi karu शकत. Documentary filmmaking, and now I have become the filmmaker also. He's become the spiritual ecologist, I have become the filmmaker. आणि हे चेंजेस घडतात, इट्स टू गुड. डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग, अँड बिकॉज आय हॅव अ लिटल बिट ऑफ फिल्म मेकिंग, किती तयारी तुम्हाला केली जाते. यंगेस्ट मेसाया नावाचं पुस्तक मी लहान असताना वाचलं. त्याच्यामध्ये एक छोटासा मुलगा कॅन हिअर अँड टॉक टू अॅनिमल्स अँड ही बिकम्स देअर मेसाया. सो कधीपासून माझं ट्रेनिंग चालू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, हे मला पण अजूनही कळतंय की वाव, सिन्स आय वॉज 5, सिन्स आय वॉज 6, सिन्स आय वॉज 7. तरी फिल्म मेकिंगचा आता परवा माझी बत्ती पेटली की असं अमय, I said, I have been in the process of learning how to make a film for 2 years prior to this. 2021 मध्ये मी एका वाईल्ड लाईफ फिल्म मेकर बरोबर काम करायला लागले. मी बीबीसीच्या शूट्स वरती होते. मी वेगळ्या फिल्म मेकिंग सेटअप्स मध्ये होते. मी कोडिंग करत होते. मला आय न्यू इट. सो ऑस्लोनी माझं प्रिपरेशन 2020 मध्ये चालू केलं टू कम टू दिस सिच्युएशन. सो डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग हे स्क्रिप्टनी होत नाही. ईशा हॅड अ प्लॅन की आपल्याला हे शॉर्ट्स पाहिजे. शी वॉज टॉकिंग टू मी कंटिन्युअसली, काय घडतं, तुझी ट्रिप कुठे जाते, तुम्ही काय करता, व्हॉट आर द काइंड ऑफ things you do, because आमचं एकूण एक पाऊल ठरलेलं आहे. Oslo and I sniff the same rocks, we go to the same places, we eat in the same locations, we eat the same things. काही बदलत नाही. 8 वर्षात काही बदलत नाही. म्हणजे आम्ही तर म्हणलं की चार तू सेम टोपी पण घातली असेल 8 वर्ष. Your cap hasn't changed, and that just happened. If there's a continuity to our entire thing. So we came back with what? Technically 300 hours of footage. माझे ते footage दर conversation मध्ये वाढतं. So currently I'm at like 1500 hours of footage in my head. That's what I imagine is there. So 300-400 hours of footage, plus I had about a good 100 hours of 8 trips, right? आणि मग सगळं फुटेज आल्यावरती हे 6 दिवस फुटेज बघत होते आणि मग स्क्रिप्ट लिहिली गेली. हाऊ डू वी स्टिच दिस टुगेदर, अँड दॅट इज हाऊ द फिल्म गेट्स मेड. ईशा ओनली न्यू की आपल्याला ह्या फ्रेम्स पाहिजेत, आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन्स एक्स्ट्रॅक्ट करायचे, आपल्याला द 3 मूव्हमेंट ड्रायव्हर्स, इट्स अ सिनेमॅटिक मूव्हमेंट राईट, ऑफ अडॉप्ट डोंट शॉप, नेचर इज सेंटियंट आणि शेअर्ड प्लॅनेट, हे नंतर आले. दे वर नॉट इन द बिगिनिंग. इम्पॅक्ट वॉज ऑल्सो नॉट इन द बिगिनिंग. आय वॉन्टेड टू टेल अ लव्ह स्टोरी. वेन आय वॉच द फर्स्ट एडिट, मी धज्जे उडून टाकला. आय डोंट लाईक दिस, इट्स क्रॅप. आफ्टर दे हॅव स्पेंट लाईक 4 months डुईंग इट, आय लाईक मला नाही बघायचं. आय हॅड नथिंग एल्स टू से. आय सेड आय एम सॉरी, क्रॅप, आय डोंट लाईक इट. म्हणजे अमय वेंट इन टू लाईक अ स्पायरल. ही लाईक वॉज अनेबल फॉर 2 weeks. बायको फोन उचलत होती की आय एम सॉरी, ही नॉट टॉक टू एनीबडी. Like I was just like, I don't like it. So everybody was lost. Isha, I think, also broke down quite a bit. Like we just spent 5 months, and this woman has just said, "I don't like it." That's all I could give them. And that Pooja can do to you. I didn't like it. I mean, त्याला पण मला हे नाही आवडलं. I don't know how else to say it. I don't know. 1 month of social media marketing मध्ये तिला काहीच नव्हतं आवडत. नाहीच आवडलं, नाहीच And आवडलं. she's honest about it. But there's no wasting time. No, there's no wasting time. म्हणजे तिचं असं आहे की fail but fail fast. Yeah, असं आहे. there's no wasting time. No, I didn't. There's no wasting time. I remember सत्यजित फेस ऑल्सो, आणि सत्यजित केळकर आहे. ओके, आणि हे पुण्याला नीट कळत. पण सत्यजित
तू बघ ना परत एकदा बघ. असं मला नाही बघायची, मला बोर झाली फिल्म. आय वॉन्ट टू वॉक आउट ऑफ इट. आय डोंट वॉन्ट वॉच दिस अगेन. I said, it's crack. I think my first words were, it's quite shit. And everybody is just like, what does she even want? So now backstories मध्ये सत्यजित आंबेला सारखं विचारत होता की ती काही अप्रूव्ह करणार आहे का? Is she going to approve any edit? पण that led to a very interesting thing. If that edit had not gone wrong, and Isha, I think, struggled to tell Oslo's story in the beginning. She told my story. It was Pooja's film. Correct. Today maybe it's a little more balanced and it's a little more about them. It is more. I think it is more balanced as a viewer. कारण का फक्त मला वाटतं की अजून एक थर्ड सुपरस्टार आहे movie तीच हिरोईन आहे, ती ऍक्ट्रेस आहे. तेच. The actors Oslo, the actress is Nova. I am the sidekick. I have been telling people ते स्कूबीडू मधला शॅगी आहे ना, तशी मी आहे. Like ते स्कूबीडू आणि काय स्क्रॅपीडू. I am the shaggy in the story. But I remember they all came to the farm. And this is where Amay, Isha, Satyajit are incredible people. And why I also chose them is they're not going to quit. Everybody came back to the farm. And we went back to scratch. Everything got re-edited. Everything got reviewed, restitched. ह्याच्यातलं इम्पॅक्ट काय होतं? So what are we creating? And that's the first time I think we started speaking about impact. That is the first time I had clarity because I had made a creative choice not to look behind the camera. Because then again I would start schooling everybody की मला ही फ्रेम आवडते, मला काय आपल्याला त्याच्यात मला काय कळत. अमेनी उठून आता तुझी फ्रेम होईल. मी बघायला गेले तर मी उगाच हे झाड विचारायचं काहीतरी माझं डोकं. नको. You guys are the bosses of this. So मी फुटेज बघितलं, आजपर्यंतही फुटेज बघितलं नाहीये. सगळं फुटेज मी अजूनही बघितलेलं नाहीये. I've just said की this is the message I hope the film is able to deliver, and you have to say what animals do for us, not what Pooja does for them. So तुझ्यासाठी कसा अनुभव होता जेव्हा ती म्हटली नाही आवडलं तो परत तिचं मराठी तो असतं ना की नाही डझंट लुक गुड ते काय तेव्हा तुझं रिॲक्शन काय? I'm sorry, this is shit. This is shit. म्हणजे I had nothing else to say. I was quite brazen. Let's call it crude honesty. Crude honest. Which in hindsight it has helped a lot. त्यांनी ती शुगर कोट करून सांगितलं असं अजून 3 महिने वाया गेले असते. ते टफ होतं यार, कारण फीचर लेंथ डॉक्युमेंटरी पहिल्यांदा आपण फिल्म मेकर करायला गेलो. फिल्म मेकरचा इगो असतो ना खूप मोठा. हा, तर यार ये काय शिकारी आपल्याला असं ते असं होऊ शकतं. असं ते तसं नव्हतं झालं मला, पण मला की अरे आय डोंट हॅव अ सोल्युशन. मी थोडासा पॅनिक होतो. सोल्युशन नसेल ना माझ्याकडे तर मी थोडासा हलतो की काय हाऊ डू आय गो अहेड. आणि मी आय थिंक तेव्हा जस्ट गोव्यावरनं परत आलो होतो आणि समुद्रात खूप पोहलो होतो, डिहायड्रेट झालो होतो आणि सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या. आणि इट वॉज अ टफ टाइम फॉर मी पर्सनली ॲज अ फिल्म मेकर. कारण परत क्वेश्चनिंग की अरे तुला जमते का नाही, तू आहेस का नाही, हॅव यू चोजन द राईट पाथ, की तुला याच्या पुढे काय कसं व्हायचंय हे कसं नाही कळत आहे. मग वी डिसाइडेड टू गेट टुगेदर सगळेजण. शमीन द सिनेमॅटोग्राफर, डिरेक्टर, एडिटर, पूजा, मी असे सगळे फ्यू फॉर फ्रेंड्स वगैरे बाबीज आणि नाही इट्स जस्ट अस कि इसको अभी रिझॉल्व कैसा करना है. एंड वी स्टार्ट क्वेश्चनिंग आन्सरिंग आणि मग तिकडनं काहीतरी एक वे मिळाला. एक तर मला असं वाटलं की देर शुड बी अ व्हिओ विच वॉज पूजा आणि बाबीज आयडिया. एक व्हॉइस ओव्हर असायला पाहिजे विच विल थ्रेड ऑल द सिक्वेन्सेस टुगेदर. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता असं वाटतं की हिचाच व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा. मग तिने मला आधीच सांगितलं होतं की माझ्यावरती बोलू नकोस. काय रेशिओ होता तो? इट वॉज वॉट 7. आम्ही खूप त्यांनी हॅगल केलं. मी म्हटले होते की 100% प्राण्यांची फिल्म पाहिजे. ही लाईक नाही आपण 50-50 असेल. तेव्हा मी फायनली सेटल्ड ऑन 80-20 की 20% अबाउट यू आणि 80% अबाउट देअर जर्नी. आय थिंक वी मॅनेज टू कम मे बी 60-40. पण मग आता तुझा व्हिडिओ आला तर मग दिस पर्सेंटेज इज गॉन फॉर अ टॉस. आणि ती तर खूप बोलते भारी हा ना. सो मला असं वाटलं की हे इथे फिट करावं. आमच्या डोक्यात असं पण आलं की मेल व्हॉइस असावा, कोणातरी थर्ड पार्टी व्हॉइस ओव्हर असावा. Who tells the story? Who takes it ahead. पण it has to be her. आणि now again today I realize की आपण कोर्टात जातो तर आपण आपली केस लढवत नाही. You need a lawyer, the best person who can speak the right words at the right time. That's what you need, and this is exactly what she did for the film. She was the
advocate for us to tell the story and she has done it so beautifully. तिच्यापेक्षा कोणी दुसरं जास्त चांगलं सांगू शकत. The little emotions that have come out unknowingly, knowingly, ते घडत गेले. त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि I finally found an answer. आणि अगेन परत ती म्हणेल सरेंडर. I surrendered to that answer and went ahead. आणि we started getting solutions for little things. ते नुसते 2 आठवडे रोड ब्लॉक आला आणि सिच्युएशन झाली असं नाही. There was so many challenges in this journey, but we learned how to take care of them. As friends, we were together. As fellow beings, fellow human beings, we were there for each other to take care of this. आणि खूपच म्हणजे आमच्यामध्ये वाद झाले ना, क्रिएटिव्हली वाद व्हायलाच पाहिजे, अदरवाइज यू विल मेक अमयमध्ये आणि माझ्यामध्ये गेल्या 3.5 वर्षात एकदाही वाद झाला नाही. वी हॅव डिसअग्रीड, पण मी फार ऍडमेंट आहे. सो युजली ही हॅज टू गिव्ह की ही हलणार नाहीये. पण नॉट अंटिल आय हॅव मॅनेज टू कन्व्हिन्स. इट्स नॉट अ गिव्हिंग अप की ठीक आहे. It's always But been they would him be. trying to understand why is this woman so insistent on telling it like this. And this has been Yeah. incredible because honest to God, he will never say it to my face. The crew didn't like me because after they traveled with me, they were slow. Oslo was super fast, and I kept saying, "Boss, तो तुमच्या पुढे सारखा. You need to get up and get faster than him," which they had never filmed an animal, so they weren't able to do it. आणि मी नाही. ईशानी मला विचारलं की हा शॉट परत देतेस का? नाही, सॉरी, तो काहीतरी वेगळं करतोय. आणि माय कमिटमेंट वॉज ओनली टू वॉच. आय रिमेंबर कॉलिंग अमय फ्रॉम धर्मशाला. दिस इज लाईक डे 4 वगैरे ऑफ द शूट. मी डसाडसा रडते की मला नाही करायचं, तू ताबडतोब इकडे. ही वॉज ऑन हिज वे टू कान्स. ऑस्ट्रो मेड शुअर हिज व्हिसा गॉट रिजेक्टेड अँड दॅट ही केम टू द शूट. आणि लव्ह इट. आणि मला हे ऑस्ट्रोनी 3 आठवडे आधी सांगितलं होतं, तू फ्रान्सला जाणार नाही, तू इथे येणार आहे, तू थांब जरा. तिने मला विचारलं. सो मी काहीच बोलले नव्हतं. मला पर्वती नव्हती लावायची. मला असे इन्फॉर्मेशन ऑस्ट्रोकडनं इतकं असतं की आधी न बोललेलंच बरं. सांगले मी आम रॉंग या. आणि की मला काही जमत नाहीये. अच्छा, एक तर मी एकटी आहे बिकॉज ऑल दीज फिल्म मेकर्स इज डुईंग देअर ओन थिंग. चहाबिडी. सो आय जस्ट डुईंग माय ओन थिंग. And I was just like, I remember crying down the phone to him. I said that. Then I remember him talking to Isha, which he then told me, like, you guys realize you're there to make a film. She's living her life. She's gone for the one break she takes with that dog, and she's only focused on him. Maybe you're not acting. ईशानी एक शॉट, आय लव्ह टू दॅट स्टोरी. ईशानी एक शॉट माझ्याकडे मागितला टू सिरियस. आणि अमय kept telling ईशा की you have to. ईशा फिक्शन फिल्म मेकर आहे, ती नॉन फिक्शन फिल्म मेकर नाहीये. Like you cannot go and tell her that you need this. You need to just follow whatever they're having and then आपण पुढचं बघू. आणि कुठेतरी ते थोडं शिफ्ट झालं की they just started rolling the camera की whatever is happening. जे घडतं ते just kept capturing and they at some point finally they parked their brain. So And they just would that statement be wrong ki Oslo was the one who was shifting energies? सगळ्यांचे मन बदलत होता. only in 100%. Oslo does all the work हा माझ्या प्रोफाईलचा हॅशटॅग आहे. जेव्हा केव्हा इज ऑन माय इंस्टाग्राम इट्स हॅशटॅग Oslo does all the work. तोच बिचारा कष्ट करतो. बर्फात त्यांनी मला नेलं. कोण पॉवर्ड सारखं 50, 60, 70 हजार रुपये खर्च करून दरवर्षी त्याच लोकेशनला जाईल का? म्हणजे आय वुड टेक अ हॉलिडे एव्हरी मे समवेअर एल्स. One of the same people. Somewhere in the film, I think I talk about it. अगर वो नहीं होता तो मैं ये नहीं करती. I never come back. I never meet you people. I never see all of you. Sairs mom. सगळ्या नीरू आंटीला म्हणजे असं तुम्हाला मग जॉन लंगचं भेटू. तो किस्सा. तुझं फार भारी आहे. तू सांगायचं मी ऐकणार आहे परत हा. तुझ्याही सांगितलं तर ते जास्त हे. Come on, this is So, amazing. आम्ही काम करतो. ओके, आम्ही हायपर ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर्ड टीम होत. लाईक इट्स नेक्स्ट लेवल. लाईक आय थिंक वी शुड स्टॉप फिल्म मेकिंग अँड टेक क्लासेस ऑन स्ट्रक्चर Sigma 6. अँड डिव्हिजन्स. ऑनेस्ट टू गॉड. आमच्या सगळ्या शीट्स, एक्सेल शीट्स. मानसी पिंगळे वॉज ऑल्सो अ चाइल्डहुड फ्रेंड, बास्केटबॉल प्लेअर विथ मी. सो ग्रोन अप टुगेदर. ती फोन करून मी सांगा, पिंगा तुला काही चॉईस नाही आहे. यू हॅव टू कम अँड हेल्प कीप अस ऑन ट्रॅक. बिकॉज अमय आणि मी आमचं हृदय पण विकून घेऊ. काही पैसे बिसे काही भरवणार नाही. सो ती बिझनेस हेड आहे. सो शी कीप्स रोपिंग अस बॅकिंग की नाही डॉनी नाही का तुला अमय आणि भाले हे होऊ शकत नाही. ते सगळं ठीक आहे. हे काय होणार हे काय हे. So we like we need to get like somewhere in the film we decided. Honestly when I think about this, कधी हे विजन एवढं ग्रँड झालं I don't remember that moment. कधी आम्ही विचार केला की we want to find an actor or a Bollywood celebrity or a Hollywood celebrity. I don't know when we started thinking like that.
I don't remember a particular moment. It will come to me at some point now. सो लिस्ट काढल्या होत्या, त्याच्यावरती वेगळी नावं होती आणि लिस्टच्या पहिलं नाव जॉन एब्राहम होतं. का तर जॉन हॅज बीन अ लॉंग टाइम ॲनिमल ॲडव्होकेट अँड यू नो आय हॅव वॉन्टेड टू पार्टनर विथ हिम फॉर मे बी 20 years फॉर प्रोटेक्टर or whatever, 15 years for protector. की I'd love for him to come on board for protector as a donor was where I was back then because I know he supports environment and animals. तर जॉनचं नाव होतं आणि मग खूप नावं होती त्याच्या खालती. विराट अँड अनुष्का who are also Maddie. R. Madhavan, Leonardo DiCaprio, anybody who's a celebrity advocate, we'll figure out how to get in touch with them. And I think we're proud to say we've practically got in touch with almost all of them in some capacity or degree now. Ricky Gervaisचं नाव होतं. असं सगळ्या गोष्टी घडत होत्या. And it was sparked. And we were discussing. आणि आम्हाला डिस्ट्रीब्युशन कळत नाही, आम्हाला सेल्स कळत नव्हतं, आम्हाला मार्केटिंग कळत नव्हतं, आम्हाला काही माहिती नव्हतं. मी तुम्हाला तर स्टोरी सांगायची होती, आम्हाला फिल्म मेकर होता, आम्हाला हे काही माहिती नव्हतं. दिस वॉज व्हेरी वर्क. मी झोपले, मी सकाळी उठले आणि मी मानसीला आणि आम्हाला याच्यावरती व्हॉट्सअप कॉलवरती दोघांना घेतलं. ॲज युजल आम्हाला फोन उचलला नाही पहिल्या टप्प्यामध्ये. सो माझी चिडचिड, हा कधी फोन का नाही उचलून, तर इज ऑलवेज द सेकंड थर्ड फोन कॉल तिथे आहे. वन ऑफ अस इज ऑलवेज मिसिंग इन द थ्री. फायनली एक काहीतरी बरं मी जॉन एब्राहमला शोधणार आहे. आय एम वंडरिंग इफ द फेसेस ऑन द अदर साइड. आणि असं मी त्याला शोधून आणणार आहे. हो भले तो आपल्या लिस्टवरती आहेच असं मानसी म्हणतो. असं नाही पण म्हणजे जॉन इज गोइंग टू बी अ पार्टनर हे मी सांगते. हे कुठून आलं आता असं. आणि आय वॉज लाईक मी स्वप्न बघितलं क्लिअर कट. आय हॅव वॉक्ड इन टू अ बंगलो. आय हॅव टर्न्ड लेफ्ट. There's a Mahindra or something. There's a swimming pool. A girl in a bikini walks towards me, which was the only part of the dream that didn't pan out the same way. But a girl in the bikini, we should also tell you what John's response to this was. A girl in a bikini walks towards me. We go in to a wooden kind of a cabin. We go in, there's a TV. I sit on the left. John walks in. Yes, you wanted 15 minutes. We show him the trailer. He goes, wow. Show it to me again. Like it was not a trailer, it's called a distributor's cut. And he said, wow, show it to me again. And he spends 2.5 hours with us. Is what I saw in the trailer. I find Meenakshi Das's number. तो पण असा called a couple of people saying, I'm looking for John's producer, agent, manager. मीनाक्षी दासचा नंबर दुसऱ्या मिनिटाला आमच्याकडे पोहोचलेला होता. You get one chance to reach out to these people, Mayuresh. You lose them. They're not going to pay attention to you again. आता मीनाक्षीला काय द्यायचं? How do I make sure I get her attention? काय द्यायचं? So I stalked her on Instagram. I couldn't find anything. And Meenakshi is a very proper Bombay girl, you know. I couldn't find an in. How do I approach a woman like this? खालती स्क्रोल मला 2 मांजरी दिसल्या. गिगी आणि मॉरिस नावाच्या तिच्या 2 मांजरी आहेत. आणि हे मांजर वेळ कॅरेक्टर. आय गॉट माय इन. I messaged her saying I have that message. I said we'd really like 15 minutes with John and this is what we've been up to and la 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 la. And like don't worry, I'm not some creepy character. I'm also a crazy cat lady like you. And I know that I got Meenakshi on that. She had replied in like 4 minutes. This was December of 23. She had replied in about 4 odd minutes saying, I'm traveling till the 7th of January. Please message me on the 7th of January. 7 January कधी येणार message on 7 January nothing. 16 जानेवारी 2023 साली आम्ही मुंबईमध्ये टायगर बेबीला भेटत होतो. टायगर बेबीची मीटिंग लागलेली होती. 20 I don't know, my timelines are 24. January of 24. टायगर बेबीची मीटिंग लागली होती आणि मीनाक्षीचा आम्ही सगळे मुंबईत होतो. मानसी मी आम्ही सगळे ईशा आम्ही सगळे बॉम्बेत आज कुड हॅबिट होतो. आय डोंट नो आय गेस दे डिडंट नो की वी आर नॉट बॉम्बे पीपल, वी आर पुणे पीपल. आणि मीनाक्षीचा लोकल वरती असताना मेसेज आला मला की वुड टुमॉरो बी पॉसिबल प्लीज. आणि तिने वेळ मागितली आणि ती टायगर बेबीच्या मीटिंग बरोबर क्लॅश होतो. आणि आम्हाला शिट मी यांना मेसेज केलं टुमॉरो गाईज फायनली दे हॅव रिप्लाइड अँड आय सेड कॅन यू शिफ्ट इट. आणि तिने मागे पुढे करून शी मॅनेज टू कार्व आउट हाफ एन आवर फॉर अस. We arrive at the bungalow. It's called Bailey's bungalow. His dog is called Bailey. It's called Bailey's bungalow. We arrive, we walk in, we turn left. There's no swimming pool. There's a Mahindra park. Amay and I just looked at each other because we were discussing a partnership with Mahindra at that point. We were already in talks with them because Gadi Mahindra bungalow film मध्ये आखी. I see the Mahindra and I said, Bapis. I said, Amay again Mahindra.
We walk in, we go into the wooden cabin. I sit to the left, there's a TV in front of me. John walks in, sits in his chair, show me. Wow, can I watch it again? End up spending 3 hours with us. होल्ड ऑन. And after everything is done, these guys were against तू त्याला सांगू शकत नाहीस की तू असं काहीतरी स्वप्न बघितलं and that's how you arrived. And I couldn't. माझं ते पोटात राहत नव्हतं because everything was happening the way I was seeing it. And Mansi and Amay was just like she saw this exact shit. I said, John, आपका नंबर किसी ने हमें दिया था जोन करके. Like people end up spelling the man's name as GHON all the time. So Mansi like, हमारे ऐसा नहीं sound. I said, you know, it's funny. I said, एक thing is not matching. This girl in the beginning, like, वो तो मीनाक्षी होगी. And you know, because they joke around her a lot. And I said, yeah, probably. And I said, but there was a water body. Is there a water body in this bungalow? John was drinking something. He put it left. He looked at Meenakshi. He said, this is really spooky. He like, ही जी cabin आहे, त्याच्या खालती पाण्याची टाकी. It's been built on a water tank. Wow. गार म्हणजे अमय आणि मानसी तर गार होते. And I was just like, it's the right vision. आणि माझ्या स्वप्नामध्ये John said, yes, I'm on. Tell me. And that is exact. What can I do for you? I'm on. Is what he said. And that was it. And that is how. It had, म्हणजे meant to be असं. तसंच वाटतंय मला. It's always a vision. It's with me. I have stopped debating and arguing visions. Wow. विजनचं I think मला वाटतं आपला एक अख्खा वेगळा पॉडकास्ट आहे काय बोलतो आपला आधीचा पॉडकास्ट बराच आहे याच्यामध्ये. There's lots of conversations about all this stuff. But now, coming to the film, कुठे बघता येईल लोकांना, कधी बघता येईल, कसं काय, where can they see it? Because there's so many people who want to still see it. आणि त्याच्यासाठी काय प्लॅन आहे, काय रिलीज वगैरे काय सांगू शकतो? So मला एक दोन गोष्टी बॅकट्रॅक करायच्या because I think you know connections लागायला for our viewers. Yes. की John Abraham is the presenter of this film, which means that he's opened the film, he presents it, and he's a big name celebrity advocate. So it helps us get eyeballs. It helps us reach from an independent film go back. Right. He's not a commercial investor in this film. He's a presenter. Present. And he's put his soft power in the film along with a little bit of money here and there. It's a community funded film. So Protector's community and Amay's community, Vanan's community have funded the first leg of the film. And we are on the road to recovery still. We don't have any big producer or financer behind this film. So John Abraham the man is the presenter, John Abraham Entertainment, Vanal Nirmit and Protector Eagle Foundation are the producers. That's how the kind of structure looks like. Right. ह्याच्यामध्ये we never, again, a vision I had early on. And I told Amay, I said, मी त्याचे डोळे थिएटरमध्ये बघणार. आणि आम्हाला नाही मला नेटफ्लिक्सचा एन दिसतो and I'm not parked that vision. जेव्हा Netflix will knock our door when the time comes. And I mean, पण कसं, how are we going to have a commercial release for a film? Theatrical release कशी होईल? आपण आपल्या असं मी त्याचे डोळे पहिल्यांदा मी जेव्हा फिल्म बघितलं फुल एडिट, कारण मी फुल एडिट हा 2025 नोव्हेंबर मध्ये फायनल सगळा झालेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या इंडियन पॅनोरामा सेशन मध्ये बघितला. आय सॉ इट इन अन आयनॉक्स. आय सॉ माय बॉयज आईज इन अन आयनॉक्स. आणि आय टोल्ड मी तुला म्हटलं होतं मी त्याला पहिल्यांदा थिएटरमध्ये बघणार नाही बिकॉज मला फक्त तो स्निपेट फाडायला माझ्या ताकद नाही फिल्म बघायची सारखी मला काहीतरी नवं सापडत तू मला कामाच्या गोष्टी पाठव. So Ifi मध्ये film released, launched only, which was November 25. And from there, it's just been, we never imagined we would find a distributor like Yusuf Sheikh and Janta Cinema who said कि लोग मेरे को बताते, लोग तेरे को बता रहे ना documentary distribute नहीं होती, मैं दिखाऊंगा documentary distribute करके. क्या बात है? So Yusuf pumped in his own money, brought skin into the game, and said मैं distribute करके दिखाऊंगा. So out of the 3,000-4,000 films that India makes, there are only about 700 to 800 that get a commercial theatrical release. And out of 700 to 800, 0.01% are documentaries. And we went to commercial theaters with Cinepolis and City Pride and PVR across 11 cities in this country. One can look at box office and say,
जॉन एब्राहम की ओस्लो डे ऑफ प्रॉमिस बॉक्स ऑफिस में हिट नहीं हुई. But nobody is talking about it. Everybody says that because obviously John's name will always be the one that gets picked up, and we're okay with that. John backed a film like this. John took it to the theaters because John Nathatra maybe couldn't release the film. Maybe Yusuf would have thought twice. There was a big name, so he was also more confident with it. And ये फिल्म थिएटर में आई. ये कमर्शियल थिएटर में सिटी प्राइड में 3 हफ्ते हाउसफुल पे चली. इंडियाच्या IPL मॅचच्या दिवशी मला जाबळकरांचा फोन आला की तुझंच थिएटर भरलेलं आहे का अजूनही. तिला हाऊ आय यूज टू 60% ऑक्युपन्सी. आता आमच्याकडे पैशाची ताकद इनफ नव्हती टू कीप रनिंग इट इन द थिएटर आणि धुरंधर आला. सो सगळं बॉक्स ऑफिस चेंज होतं when बिग फिल्म्स कम आउट. सो आम्हाला मनी पॉवर कमी पडली फॉर बिगर डिस्ट्रीब्युशन कॅपॅसिटी. Also, we learned a lot of things about distribution. It's quite difficult and challenging, and we don't have the bandwidth for it. So we stopped. We did festivals around. We all kinds of things. So theater मध्ये फिल्म आली. आता ती डिजिटली रिलीज जागतिक पर्यावरण दिवशी 5 जूनला होणार आहे. कुठे होणार आहे? थोड्या दिवसात सांग. पण 5th of June we will digitally release the film globally. The film will be released across global territories on the 5th of June for digital viewing. On a platform, which is also going to be a very big step for J Entertainment and all of us and this film itself. आमच्यासाठी बाईट तर देऊन ठेव म्हणजे ती रिलीज झाल्यावर आम्ही ती बाईट रिलीज करू. YouTube आणि Apple TV वरती release होईल. So we are choosing to go non-OTT. You can actually also use this आपण नंतरच. So I'll go back. So 5 June, जागतिक पर्यावरण दिवशी, we are making the big bold step of not going with your big OTTs, and I'd love to talk about the why. We are releasing globally across territories on Google Play, which is YouTube, and YouTube Movies, and Apple TV. So on 5th of June, the film will be available for digital viewing. There's ways to buy films on these platforms, and yeah, very very big. To not chase the money and chase the dream. To have John saying, we'll do this. John is a good guy, असं वाटतं. चांगली अशी बाईट आहे त्याला असं. He is amazing. तो असं आला की असते this trust factor. You should have seen him when he came to the premiere, right? On the 21st of February, he came to the premiere in Pune. So how was his reaction at? तो नुसता रडतो फिल्म बघून. हो. तो फिल्म बघून नुसता रडतो. तिला बघू वापस नाही देखली मेरे को मत बुलाओ. तो फार्मला आला आणि तो साधारण दर 10 पावलांवरती इसको क्या हुआ because you know some animals that are more than or whatever. इसको क्या हुआ? She don't try so much like that. They're all happy animals. But he's an emotional. He makes me look strong. Okay. तो फारच emotional. प्राणी हे त्याचं सगळं आहे. Like I remember in the first meeting he told us, I'm willing to go on record with this. I don't have human children. Majority of my wealth I will leave to animals. A little bit I will leave to old age homes and football, which are my loves. But everything will go to animals. Probably his wife and him. So they have to go with their own as well. But we couldn't have found a better partner. Yeah. He's never questioned us. He's never given creative struggles. He told us. I think he took the film from being my film to Oscar. He is telling बहुत creative inputs दिए. He's like यहाँ तो तेरे बारे में बात कर रही है, निकाल दे. नहीं relevant. Oscar की story बताने के लिए. And he was the first one to say कि Oscar की story है मौत की story. ऑस्कर को तू जबरदस्ती घुसेड़ दे स्टोरी तो मामा की एक्झॅक्टली तो मामाने बनाई. म्हणजे लास्टला जो एक चेंज होऊन जातं ना असं सुरुवातीला आपल्याला वाटत असतं की इट्स अ नाईस फिल्म वेअर इट इज गोइंग सगळं छान अँड देन नोवा कम्स आणि मग तो अख्खा शिफ्ट होऊन जाते. मला प्रामाणिकपणे वाटतं की नोवाने ती फिल्म घडवली. एल्स इट वुड बीन अ ट्रॅव्हल जर्नी टू माय बॅक. इट वुड बीन अ व्हेरी डिफिकल्ट फिल्म. नोवा ब्रॉट डेप्थ, शी ब्रॉट लॉस, शी ब्रॉट ग्रीफ. She got people face to face with raw emotion, which also did in his capacity, but otherwise it was a story of a lot of joy and love, and maybe challenge and courage. The story of grief and loss and longing and belonging came because Noah left her. And I won't put it past her that she planned it all in this. 100% कारण तसं बटीस प्राण्यांना आपण जास्ती करतो. पण बाय हे कनेक्शन जे लोक फिल्म बघतात मी पण बघतोय तर माझ्या आयुष्यात नाही आहेत प्राणी. तर काय कसं स्टार्ट करावं पुढे काय आहे ना तू सांग because तुझ्याकडे impacts has become more important. Yeah, see, आणि
प्राणी असो some kind of being, some kind of living being around you, you need to have compassion. Absolutely. Okay, you should take out compassion out of your life. You are just mechanical. Right? आपण आल्या खाली फणसांवर गप्पा मारत बसलो होतो आणि ते कनेक्शन झालं आपलं आणि मग आपण आता पण बोलतोय. तर ते जर का तुम्ही बाहेर काढलं तर मग असं काय आहे वर स्टोरी. सो लेट मी फेलो बीइंग्स, ह्युमन बीइंग्स, ॲनिमल्स, whatever you feel, just be a little compassionate about each other is what I feel. आणि फिल्म मध्ये ते आपण अगदीच प्रकारमध्ये सांगतो की अंडरस्टँड, बी कंपॅशनेट, जस्ट ओपन युअर आईज अँड सी दॅट दे आर सो अमेझिंग. आणि they are, right? It's so beautiful to see Mahua and her eyes. You look into her eyes, like in the film also, just overlaps. She takes you somewhere else, and let's be love is genuine. So hey, विलक्षण आहे यार हे सगळं. I think Amay's wife was not somebody who was particularly keen on animals. She was actually quite scared of them. Yeah. आणि हॉस्पिटलचं डिस्ट्रीब्युटर्स कार्ड बघितल्यानंतर आणि अमायची जर्नी इन द फिल्म ती तर त्यांना माहित होते, चिड करते. Yashoda, who's been a part of our team for a long time, wouldn't walk to the farm without being escorted by two people. परत जाताना मी त्यांना मित्रांबरोबर बसला असतो, माझं मित्र त्याच्या मांडीत असते. आणि हे काही आम्ही कोणी घडवलं नाही, हे ते घडवतात. That is the difference. I've never once told, मी तर कलवीला दोनदा भेटले maybe, right? I've never gone and told Yashoda, घाबरू नको. I mean, only ते काही करणार नाही. Check you out and leave. Yeah. त्यांनी लळा लावला, ते गेले, त्यांनी केलं. But your question was about what does a person who's not directly related to animals or has direct access to all of these things. I think last podcast में we similar movie, maybe same movie was nature surrounds us everywhere. The story of a dog and his girl is relatable. Yeah, it could be the story of a tiger and a person, but it might not have relatability because it's far. This is everybody's mental dog in their life. They might or might not have one they live with. Everybody sees that, right? So there's a relatability. But it don't even have to, his aim is still loftier than mine. Compassion is still a huge, it's a game changer. It will change the way you operate. For me, it's the Rose Sakari, and I tell this to the children, I tell this to everybody. The Rose Sakari, the finest love story I have experienced is that of the sun and the earth. Wow. दररोज सकाळी तो येतो आणि he lights up a billion lives with no differentiation between animal, human, black, white, yellow, poor, rich, nothing. Take one moment to look at the sun every day and remember, and he will light up things for you like you never imagined. Every day he's up there. It's not in the big glorious acts that change will happen. It's in taking the moment to pause. Ki, yaar, look at this balance this earth has. We are destroying her at unprecedented rates. But she keeps bouncing back. She keeps giving and giving and giving, and he keeps shining and shining and shining. How? It's magic to me. असं कोणीतरी explain planet आणि solar system, but it's magic to me. Same सूर्य, same पृथ्वी. तू कोणी असो, same जमिनीवरती आपण चालतो. सेम श्वास आपण जी पंचमहाभूत बाहेर तीच माझ्या आत. पण पूजा, माझा याला एक सिंपल प्रश्न आहे. तर सिंपल असं नाही माहित नाही, पण I've seen always की जे तू चेस केलं ते तुला मिळालंय. I don't know what it is. मी जे चेस केलं ते मला कधीच कळणार नाही. नाही, मी म्हणजे- जे केलं नाही ते माझ्याकडे बरोबर पोहोचलंय. पण फॉर एक्झाम्पल फार्म सुरू कर, खूप आवडतं, मॅनेज झाली, नंतर फिल्म खूप आवडतं, सोपं काही नव्हतं सर. पण हे कुठे ना कुठे म्हणजे यू गेट इट. अँड व्हॉट आय सी इज की जे तू करतेस, कदाचित मॅनिफेस्ट करतेस, कदाचित ज्या प्रकारे तुला ते संकेत मिळतात. बाबी जसं म्हणते तेव्हा तिने मला दिलेला आदेश. तिला काय विचारलं ती असं करते. एक्झॅक्टली. तर याच्याने म्हणजे मला तेवढंच म्हणजे मी शिकतो तुझ्याकडनं की जे आपल्याला करायचं ते करत, त्याची ते ठाण दे तो खान दे असं आहे. The universe gives you what you need, not what you want. If you are willing to ask yourself that I need this, what I have changed something in the recent past. I have stopped asking myself, why is this happening to me? And I think that has also been something that's helped Amay move through the challenging character I am with the way I see things.
is, let's not ask why is this happening to us. Let's ask what do I have to learn from this, and find out. Okay, ask ourselves what is needed, not what is possible. Filmच्या स्टार्ट मध्ये, this is very important to tell to the people who believed in this. It was not Amay who believed in it. Filmच्या स्टार्ट मध्ये, my family was going through an extremely personally challenging time that year. So things were anyways out of the ordinary for me. सोमवारी needed a house. वेडनेसडेला डोनरनी चेक द्यायचा होता to support the film. Like it was a loan. वेडनेसडे सकाळी त्यांनी माझ्या भावाला फोन केला की उसको पैसा देऊ की तेरे को बस कॅमेऱ्याचं झालं. आणि ईशानचा मला फोन आला की तुझं ते एका पैसे दे. मी आम्हाला फोन केला. वेडनेसडे सकाळी 11च्या ते 9 वाजता झाला. 11च्या सुमारास मी फोन केला, आम्हाला पैसे आले नाहीये. 20 लाख रुपये पाहिजे तुला. Which is the biggest scheme of things in the world of filmmaking. It's not a lot of money. Today we know. आमच्यासाठी 20 लाखच जमा होत नव्हते. आम्ही तेव्हा is not this arrived character. This is struggle, panic, mad. He's Not at all. नाही, खूप तयार केलं नाही त्यांनी. बॅटरी सगळं तयार केलं होतं. बरोबर. मी भर मे मध्ये किचन, आमची किचन आहे तिथे हॉस्टेलमध्ये कूलर लावलेला होता. तो ते मस्त कूलरमध्ये ढारडूर होता आणि मी ढसा 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 रडत होते. माझी वेगळ्याला फोन केला, माझी असं झालं, भारी रिलॅक्स, आपण काय करू, शॉक क्राईंग, डोंट वरी, होईल काय, लेट्स फिगर इट आउट, थांब. आम्हाला यू नीड टू टेल मी बाय 7 PM बिकॉज आय नीड टू रिलीज पीपल्स डेट्स. रिलीजचं कॅमेरा आहे ते लिहिले झालं. ऑस्लोला मिठी मारून रडायला लागले. अरे फिल्म तर एक झालं, तुझ्या माझ्या ट्रिपचं काय, ना गाडी बुकते ना काही बुकते, आपण कसं जाणार? How will we do this year? Was also something that happens. I promise to each other was also failing in that moment. 9 पर्यंत थांब ना. 9 पर्यंत वेळ दे. मी आम्हाला कळलं 9 पर्यंत वेळ दे. संध्याकाळी 9 वाजता आणि 7:30 ला अमय आणि आशिष पाटील फार्मला आले. 7:30 वाजता 23 लाख रुपये अकाउंट मध्ये होते. 9 पर्यंत 26 लाख रुपये अकाउंट मध्ये. We made a few phone calls, we told a few people, and नहीं ये स्टोरी बताने की है, पैसे के लिए रुको मत, ये तो बतानी पड़ेगी. Come, लोगों ने आंसर के लिए no questions asked. We have still unfortunately not managed to live up to our promise of returning this money because we still trying to figure out how this film recovers its money. People didn't question us and they've never chased us. And that I mean, I don't know what that is, boss. I don't know what that is. To find our distributor, to find John, I don't know any of this. मला नाही माहिती. लोक सापडणं ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, तू म्हणतो चल पॉडकास्ट करू फिल्मची. Anybody will be able to show up if they find something, right? To put money, to put faith, to put trust. हे आम्ही नाही करत, हे आम्ही नाही घडवू शकत. हे काहीतरी ती जर्नी ड्राईव्ह करायचं एक वेगळंच व्हेहिकल आहे. आणि वानर निर्मित नावाची कंपनी असावी. लोक मला म्हणतात तुला असं नाव ढूंढा का, बिकॉज सगळ्यांना माहिती आहे मी मॅसिव्ह हनुमान लवर आहे. लाईक द ओजी. वानर निर्मित नावाचीच एक कंपनी फिल्म प्रोड्यूस करते. म्हटलं काय बोलू काय, वानरांनी निर्मित केली मी काय बोलू काय. बघा ते सगळं कनेक्टेड आहे. या पलीकडे डाऊट असणं इट वुड बी एन इन्सल्ट टू एक्झॅक्ट. to the glory and divinity that exists for all of us. It's not special to me. It's not special to him. आपण तेच वाटतं, आपण असं कधी कधी मागतो A, पण त्याचा प्लॅन असतो आपल्याला देण्याचा Z. तर असं कधी कधी असं वाटतं की अरे काय मागे होतो आपण, काय मिळालं आपल्याला असं. ते आपल्या विजन मध्ये पण नसते का, असं म्हणतो ना आपण कधी स्वप्न पण नाही बोलू शकत. असं काहीतरी मिळेल. Ask what is needed, not what is possible. Then the possibilities will open up. What do we need? We keep asking each other, and we've got a beautiful partnership where when I'm having, I'm spiraling into anxiety, he reminds me. When he's spiraling into anxiety, I remind him. We just take some time. आम्हाला ask what is needed. गरजेचं काय सांग मला, मग आपण शोधून आणि आपल्या ताकदीत एका बघू. हे करायचंय काय what is needed. आपल्याला 10 एडिट्स करायचे, त्याच्यात गरजेचं काय सांगा ते आपण शोधू. That has been something that has been incredible for this film. And stop asking them why is this happening to me. What do I do? So तू विचारलं काय करायचं, तर त्या फिल्मच्या हॅशटॅगमध्ये एकच ऍक्शन पॉइंट, अडॉप्ट डोंट शॉप. Siberian Huskies are one of the most abandoned breeds in this city and in this country.
पुण्यामध्ये somewhere about 2,500 Siberian Huskies are there. असली पुण्यामध्ये आता पुढे it's one of the most sexy looking creature pets that you पण मला can getting abandoned माझ्याकडे Current they have demands. Most stubborn bloody creature ever. They are active dogs, they are cold weather dogs, they are not guard dogs. It is the most abandoned breed. I think it's because they howl also. आवाज करतात, बोलतात, बोलतात. बार्क हो, करतात, बार्क. बात असतात सगळे. आणि आता ऑस्लो 13 वर्षाचा आहे. ही इज गॉट आर्थरायटिस, ही इज अनेबल टू वॉक ऑन हिज ओन एनीमोर. किती स्ट्रगल आहे तो. So people don't. I don't want to go into the husky conversation. Please watch the film for that. But you need a dog that is active. This was a dog specifically bred by the Chukchi people of Siberia to pull a sled. You are making him walk on Pramas Road for 10 minutes. Dog's going to lose it, man. मैंने एसी लगाया भाई, उसको एसी नहीं, उसको खेल चाहिए, उसको एक्टिविटी चाहिए. वो देने की ताकत किसके पास है? How many people whose owners walk their dogs or they have one who walks them? 40 हस्की आता हैदराबाद मध्ये अबॅन्डन झाल्याची न्यूज बघितली. 40 हस्कीज वर लोडेड इन ट्रक अँड डम्प्ड इन हैदराबाद Yeah. ईस्ट. Most abandoned breed and most sought after breed as well. पण हाऊस ऑस्लो हँडलिंग कारण का आता तर तो सगळ्या लहान He मुलांमध्ये doesn't, त्याला काय असतं So nobody, believe it or not, nobody's come to the farm because of the bill. Oslo कोणाला allows करत नाही. एक 2 किंवा 3 लोक येऊन त्याला भेटायला गेले. तो फार वाटत नाही. He sits in the tent and he is old. आणि the flip side of this conversation, whether one believes it or not, सगळ्यांचं म्हणणं आहे की ऑस्लोला फिल्म नंतर नजर लागली. Too many people's eyes on him because he's really taken a downturn in terms of his health. And I think there is a sequel to this film coming called Oslo the Senior Years. Because you're this glorious, magnificent creature who jumps in the snow and now he can't walk on his own. And it requires a different amount of grit and resilience from him, but it is demanding everything from me. Your podcast is the only commitment I've made to step outside the farm and stop leaving the farm. Like I have one travel pending आता, which is protector of the farm, त्याच्यानंतर everything is cancelled. And that's that. त्याच्यामध्ये नाही तर मग नका, तुम्ही तुमच्या आजी आजोबांची काळजी घेणार नाही का? घ्याल ना. पण बरीचशी लोक जस्ट म्हणतात put him down. So it's a very माझा, he's not my dog, he's my master. And I get an opportunity to serve him. It is the greatest honor of my life. To watch him trust me. It's the most humbling thing I'm doing. पण ते तुमचे संवाद काय असतात म्हणजे साधारण He is always yodeling and singing and on some different. but on a spiritual level काय नाही, त्याला विचार मला काहीच होत नाही. The detachment to his body is so phenomenal. त्याला असं काही पण मला होतं काय? I'm just a little tired in my body. His energy has been is so super calm. आणि तो मला सारखं सांगत असतो फक्त. He gives me lots of little insights. Like very recently, he doesn't show up in my dreams very often. Maybe in the last 13 years, it's been 8 times, and 4 has been in the last few months. And he shows me where this path is. He's already shown me our next life together. I know where we are heading. He's shown me how he will drop his body. He showed me for the first time that he will now drop his body at some point. आजपर्यंत मला असं स्वप्न बघितलं नव्हतं. So they prepare you also. फिल्मसाठी आधी खूप लोक आपल्याला विचारतात अरे तू तर म्हणताय की ग्रीस आहे तू विचारणार ऑस्लो नाही म्हणतात त्याच्यामध्ये आम्ही बाबा विचारलो बाबाचं आम्ही बोलत नाही बिकॉज इट्स लाईक अँड खूप तू जर्नी बद्दल चालू केलं होतं स्टार्ट. सो द जर्नी ऑफ गेटिंग अ फोन कॉल फॉर अ इंडिपेंडेंट प्रोड्युसर चेक येत नाहीये इज अ व्हेरी कॉमन फोन कॉल. खूपच कॉमन आहे. म्हणजे काही साथी प्रोड्युसर्स असतील खरं आहे आणि ते होतच म्हणजे नाहीच आहेत. फायनान्सर लास्ट मिनिटला बॅकआउट करतोच. तिचा फोन आला म्हणजे होत आहे बाय हे होणार नाहीये काही करू नको. आणि मी 7:30ला तिच्या फार्मला पोचतो आणि ते
त्या ऍडव्हर्सिटीला ब्रेक थ्रू मिळालाय आणि देर इज मनी इन द बँक इज अनरिअल. ओके, I never experienced. He said मी असं नाही बघितलंच नाही. I broke down. Right? This is unreal. That was the starting point where अरे ही बाई एवढी नाहीये, ही खरंच सांगलीये. आणि मग ते परत युअर सरेंडर इज बॅक. आणि मग ते करत जाणं हे आणि ते आता ही जे बोलती आहे ते जे कनेक्ट होतं टू मी इज द जर्नी दॅट आय हॅव, इज द इम्पॅक्ट दॅट आय हॅव गॉट. किती नीड वॉन्ट मध्ये थोडंसं इगो वाटतं, हो, शंभर टक्के. पण नीड मध्ये ते जे सांगते ते त्या नीड मध्ये दॅट इज द जर्नी. आय थिंक द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट जर्नी. पुढची जर्नी काय असणार दोघांची? Well, the film in itself is at its start really. असं वाटतं की 3 वर्ष फिल्म बनते, आता कुठेतरी ती जग बघणार, आता ती बाहेर जाणार. आणि we are not necessarily attached to its commercial returns, but we are very, very driven to make sure that it also becomes a commercially viable project. बरोबर. So we are most certainly looking at ensuring that it returns its money and more. We want people to support the film and its movement because it's not a film. Why film? So now film can travel more than Pooja can, Protector can, Amit can, you can, I can. काय बोलता है हा पॉडकास्ट का? तो तुझ्या घरात कुठे करू शकते, तुला लिमिटेशन नाहीये. तेच तू काम करायला गेला तर तू आणि उच्च किती करणार, किती लोकांना भेटणार, किती दारांवरती काम करणार. So we have this phenomenal medium like you said. Yeah. So it's a cinematic movement where the film sits at the heart of the movement. It's the conversation starter for adopt, don't shop. Animals are not a commodity; they are community. Stop buying them for breeding. Stop buying them like you own a toy. This is a shared planet. We are leaving this planet for our children. Think about it. And nature is sentient. Before you choose to harm it, tela kalat, it feels, it breathes, it's listening. Geologists have a saying that rocks remember. So nature is sentient. And India is a phenomenal country because in India rivers have rights. Yeah. So आपल्याकडेच traditionally, ancestrally हे wisdom आहे, आपण ते कुठेतरी विसरतो. We've just forgotten it. So this is the journey that the film will remain the conversation starter. We want to take it to communities, we want to take it to schools, we want children to watch it, we want to create conversations around it. We're building a shared planet handbook. Then what can each one do? Pooja can live on a farm, Amay can make a film, but maybe you can do a podcast. Not everybody has these avenues. What can you do in your littlest way? How can you choose kindness? How can you choose compassion? Those are kind of the big words. I think last podcast when you asked me what would you like to say to the viewers, if you have a choice, choose kindness. It's as simple as that. Read the labels. So shared planet handbook मध्ये पण या गोष्टी येतील की फिल्म बघितली, वा 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 काय एव्हरी थिएटर इज क्लॅप फॉर फिल्म. हमारा थिएटर ओनर्स के मैसेजेस आले कि भाई साल हो गया लोगों ने तालियां नहीं बजाई थिएटर में. मतलब बाकी फिल्म देखे थिएटर ताली बजाते हैं, पता नहीं हमें क्यों. Because feedback to us of film काढली का बोलते. एक्सप्लोर पर्यंत हो. शेवट एक्सप्लोर. लोक थांबून बघत होतं, पूर्ण बघतात. That is also a choice to honor the people at the animals, of course, only. पण लोक उठून जातात ना, कोण बघतं शेवटचं नाव. Correct. But yeah, that's why we built this cinematic movement now. We are in the process of this big digital release, and from there, a lot of small stories will come out. Yeah. A lot of videos that we have, that 1,500 hours of footage that we have on this. Yeah. So, खूप गोष्टी. And the fact that we are releasing on YouTube, on Oslo's own channel, is a very big step for the film world as well. So lots of fun stuff. I think to Oslo आहे. आपण आज पण मला वाटतं त्याचंच निमित्त असणार आहे काहीतरी भेटायला आवडेल. आज सकाळी तो अचूना घालून एक पेरू लागला. हा मी त्याला परमिशन घेतली, आपल्याच फिल्मसाठी जाते. Then हा this is ठीक आहे. Wait, he still keeps telling me you haven't seen the full picture. I keep telling him आपण आता अगदीच पहिली पावलं घेतोय from the picture. मला असं वाटतं की आता काहीतरी स्टार्ट होतंय. आय हॅव अ फिलिंग समथिंग इज. आणि हा सेशन्स किती इंटरव्ह्यू 3 वर्ष तुम्ही करताय. एव्हरीबडी चालेल तुम्ही 3 वर्षात इफी बिफी घेऊन जॉनला आणून थिएटर मध्ये जाऊन डिजिटल रिलीज तयार कसं? हाऊ हॅव यू डन इट विदाउट एनी बिग कॉर्पोरेट फंडिंग? That is the thing ना. फॉर मी इट्स बीन एक्सक्रुशिएटिंग. 3 वर्ष काय झाली अरे? 9 वर्षाचा होता, 13 वर्षाचा आहे. व्हॉट आर यू डुइंग म्हणजे? किती हळू आहे सगळं.
And I want to tell another one story, okay, of how the film chose its people. Hriday Gattani has weaved our music. He is our music composer. Amazing music piece. Guys, go. So आम्ही खूप म्युझिकच्या लोकांना भेटलो. I think we did lots of little snippets. You know, we met 2 or 3 people. And the first one first were like, you know, मस्त आहे but तरी. आणि हृदयच्या बीटनं आम्ही नव्हता. हृदय फार्मला आला. हृदय नाव आहे त्याचं. That boy is all heart. You know, comes from the Rahman Musical School, trained under Rahman sir himself. खूप भारी आहे. Baby Pink. Shoulder घालून आला होता. I never forget that vision, you know. It takes a different kind of a man to pull up a Baby Pink, is my opinion. Baby Pink shoulder घालून आला, फार्मला बसला. Within 3 seconds after he had introduced himself and given me his backstory, Isha and Hriday Oslo, त्यांनी त्याची स्टोरी सांगितली. Oslo नव्हता. He didn't meet Oslo that day, if I remember correctly. And we were talking about the film, and he had that too. And he was the first person to tell us that this is not a niche film. This is a parenting film of love and loss. like अजिबात निश animal lovers वगैरे नाही काही नाही. This ये classic Disney है. Correct. And I mean म्हटलं पैशाचं बोलला नाही, commercialचं बोलला नाही. Like when he sent some stuff to Amma, I said Amma is going to be your route. He like I'm going to Law College Road to a coffee shop. And I'm like, what coffee shop? I think it's called Coffee Nation. And I was just like, अख्ख्या पुण्यामध्ये तो कुठल्याही दुकानात जाऊन तो ईशानच्या दुकानात काय जाऊन पोहोचला रे? असं सगळं विचित्र. I said, Amma, I said, these are my sides. I said, तो ईशानच्या दुकानात जाणार. I said, बघ असं बघ. I said, I like him, let's go with him. फिल्म बनवताना, म्युझिक कंपोज करताना, Hriday's brother, a pug called Zorro, left his body. So for Hriday, the loss came home. He lost his own little brother dog. And he said, I will wear this film as a diamond in my bed. And ऐसे commercials की बात मत करो. फिर ये बिल्कुल रेस केलं नाही. He refuses to do it. आम्ही आमच्या बजेट शीट्समध्ये टाकून ठेवल्या फिगर जेव्हा येतील तेव्हा पण. ही कुठल्या मातीची लोकं? कुठून येतात? कशी येतात? हिला कॅपिटलिस्ट वर्ल्ड एव्हरीबडी टॉकिंग हा कुठला त्रास आहे? अनोळखी, सॉरी. एकदा भेटला. खरंच अमेझिंग आहे, miraculous आहे. एक स्विस मनुष्य राहत होता माझ्याकडे. तो सेम रिट्रीटला आम्ही सगळे होते, प्लांट मेडिसिन रिट्रीटला होतो. एक स्विस मनुष्य राहत होता आणि मी डसा त्या वेनेझुएला रडताना त्यांनी आम्हाला बघितलं. He kept coming to me. असा टॉपलेस पोनीटेल मिक्स्ड डिसेंटचा आहे. म्हटलं की नाही हेल्प विथ एनिथिंग. My daddy was a leading character, she was in India sometime. I said, yeah, thank you, yeah. दुसऱ्यांदा आला. I understand there's some struggle happening. I said, I'm trying to raise money for the struggle that we're making. And you know about the story, that hospital staying at the farm. I said, yeah, struggling, yeah, but we're getting close to the line. Go. Can I help? Sir, माझ्याकडे आधी मॉरल सपोर्ट देईल असे लाईक आहे. पैसेवाला पैसे नाही दिले तर तू काय देगा भाई? त्याचं म्हणजे काय पैशाला म्हणजे ही वॉज नेव्हर अ डोनर इन माय हेड इन एनी कॅपॅसिटी. ते पोनीटेल वाला टॉपलेस स्विस मॅन फार्मला चालतोय रे. म्हणजे आय रिली नॉट थिंकिंग अबाउट एनी ऑफ दिस. तिसऱ्यांदा आला आणि शमॅनिक प्रॅक्टिस मध्ये 3 is a classic sign. 3 बार कोई चीज सक्सेशन में कर दी ना भाई ढाल दो. तीसरा डाला and I'm just like 1 second. This guy is really. I said, sit down, Elia. What is it? What do you want to help? How much are you short? I told him, there okay, I'll transfer it. But I can't transfer right now. Let me get back to Switzerland and transfer it from there. Wow. त्यांनी 5.5 लाख रुपये पाठवले स्वित्झर्लंडवरून. तो आयुष्यात बरोबर भेटणार का नाही भेटणार? He wire transferred money to Amma. This is for the film. We Switzerland में जब ट्रेलर दाखवायला गेले because we got selected in a festival there. He showed up. तो तिथे येऊन ट्रेलर बघायला आला. क्या बात है. अभी इसका मेरे ना इसके पास इसका आंसर है ना मेरे पास है ना किसी को है ना एलिया के पास है. Even he is just like I don't know. I have been told to do this. Finished. हीच जादू आहे. माझा एक जादू आहे. जादू आहे. Magic. आपला आयुष्य जादू आहे. आणि काय एव्हरीडे उठतोय ना मला ती त्याच्यावर मोठी जादू आहे. Exactly, and this you asked ना काय करायचं? This cognizance that every day is capable of wonder.
what are you wallowing and crying and just every day is like, oh, wonder. We have to be willing to see it as my funda. Amazing. And one can have a bad day. I have crap days all the time. That's okay. More often than not. Not every day. What is Aditya classic saying? What is meant to find you will always find you. Whenever we reach this roadblock, not meant for us, love. The amount of rejection we have taken. I can believe it. कारण की त्या रिलेशनशिप वो सक्सेसफुल होता. I kept telling him, I said he is fine-tuning us to what is meant for us. It's not a rejection, it's removing obstacles. I think it has been an amazing podcast. खूप छान वाटलं आज गप्पा मारून. आणि काहीतरी वेगळ्या लेवलला पूजा आली की आम्ही काहीतरी वेगळंच कनेक्ट करतो. काहीतरी प्रश्न वेगळे असतात काहीतरी प्रश्न मी सोडूनच देतो पूजा. ती म्हणते की जाऊ दे. ते आपण नाही कोण ठरवायला. पण तुम्ही नक्की बघा ही फिल्म 5 जून आपण रिलीज केलेली आहे आणि ही आहे युट्यूबवर आणि ऍपल टीव्हीवर आहे. तुम्ही नक्की बघा. सगळ्यांना दाखवा, मुलांना दाखवा, मोठ्यांना दाखवा, सर्वांना दाखवा. आणि तुम्हाला काय असेल, काही कमेंट्स आहेत, काही आहेत, तुम्ही नक्की कमेंट करा. तुम्ही गेट आन्सर पूजा आणि तुम्ही एकदा बघून फक्त असं सांगा की बघा आणि काय ते गाव आहे थोडक्यात. 5 जूनला फिल्म बघा युट्यूबवर आणि ऍपल टीव्हीवर. आणि प्लीज गेट इन टच विथ अस. आमचा यांचा चॅनल आहे ऑल्सो द फिल्म. त्याच्यावर आम्हाला मेसेजेस पाठवा. आम्ही थिएटरमध्ये जाऊन फिल्म दाखवतो तेव्हा लोकांना भेटतो, व्हिडिओ काढू शकतो. YouTube is gone global, Apple TV is global. तुम्ही तुमचे व्हिडिओज आम्हाला पाठवा so that we can interact with you guys more. Please film बघा, please सांगा. पूजा will definitely reply to your emails, questions, answers. We are all there for you whenever you watch it. Hope you like it. Please let us know. पूजा थँक्यू मयुरेश फॉर ब्युटिफुल पॉडकास्ट एज ऑलवेज. फार मजा येते. आणि थँक्यू काय बोलताय. आणि खरंच आम्ही काय बोलत असतो. पण films like this are the need of the hour, not because it's our film. These conversations need to be what we take to our children, what we take to our communities, what we really show the world that there is a kinder way of living. This isn't about our film, this is about what I think we can bring. So please do watch the film and show it to your friends and your family and support the movement, both by spreading the word but also by supporting it in terms of paying that 149 rupees or whatever it is that YouTube and Apple are going to take, because that's going to help an independent filmmaker really push this film, because it's a tough world out there in the filmmaking journey. But yeah, film baga and enjoy and reach out to us on our multiple platforms. And thank you again for this podcast. Thank you. Thank you so much. Ciao, ciao. काय